मध्ये एनर्जी तुम्हाला जाणवत असेल फरक, की भरपूर जसा जुलै महिना सुरू झालाय ना, तसं ध्यानाला बसल्यानंतर एनर्जीमध्ये खूप जास्त मोठा बदल जाणवतो. तर भरपूर ध्यान करा. पूर्ण महिना हा पुढचा जास्तीत जास्त वेळ आपल्या आनापानसती ध्यानाला द्या. जितक्या वेळ शांत बसता येईल आपल्या श्वासांसोबत तुम्ही जिथे कुठे असाल, माइंडफुलनेसमध्ये राहा, अवेअरनेसमध्ये राहा. जी प्रॅक्टिस आपण 1 महिनाभर केली होती. मध्ये एकदा ग्रुपवर टाकलं होतं आपण. तर सगळेजणच प्रॅक्टिस करतात. तर आपणही ती सतत सुरू ठेवू. काल मी म्हणतो ना, की काल एका प्लॅनिंगप्रमाणेच मी काल प्रदीप सरांना भेटले. मला 2 मास्टर्सकडूनच संदेश आले होते, की एकतर नेहाताई सोलापूरच्या, त्यांच्याबरोबर जेव्हा माझं आचार्य सांगत्य सुरू होतं, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं, की पुढच्या महिन्यामध्ये प्रदीप सर येणार आहेत. आणि अजून एक आपले एक मास्टर आहेत सीनियर, त्यांच्याकडून पण मला तो मेसेज आला होता. आणि जसं मी सनशाईनचा स्वाध्याय घेत होते, त्यावेळेसच कुठेतरी मनामध्ये इच्छा होती, की प्रदीप सरांना एकदा भेटायचं आणि महिन्याभराच्या आतच तो योग आला. काल मी सरांना भेटले, बोलले त्यांच्याशी. बरेचसे डिस्कशन आमचे झाले. एका म्हणजे युनिफाईडला घेऊन पण झाले आणि सरांशी बोलताना थोडंसं मला जाणवलं, की अ, हे असं आता मी जे काही अनुभवलं सरांसोबत, ते थोडंसं मला असं वेगळं वाटलं त्या क्षणाला. जे काही मेसेजेस त्यांनी मला दिले. पण नंतर घरी आल्यानंतर मी जेव्हा ध्यानाला बसले होते, तेव्हा मला पूर्ण समजत होतं, की सरांनी काय-काय मेसेजेस दिले मला. सो मला समजलं, की काय करणं गरजेचं आहे आणि काय मला पुढचा मार्ग ते दाखवत होते. आणि शेवटी काही माझ्या माझ्या पण म्हणतो ना, की आपल्या एक चुका एक लेसन आपल्याला मिळतात. तसे मला सरांनी ते बोलताना मला समजलं, की कसं बोलण्यामध्ये पण एक क्लॅरिटी असणं किती गरजेचं आहे. कारण छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही इकडे-तिकडे, तिकडे-इकडे झाल्या, की त्याच्यामध्ये कसा एक गैरसमज पण आपल्याकडनं होऊ शकतो. त्यामुळं किती महत्व आहे, की आपलं बोलणं किती स्पष्ट, जे व्यवस्थित अर्थपूर्ण असलं पाहिजे आणि ते मला समजलं बरोबर. आणि दुसरं म्हणजे सरांकडून आलेले मेसेजेस हे खरोखर मला मदत करणारे आणि जे मी लिहून घेतले आणि त्याच्यानंतर जेव्हा मी घरी आल्यावर ध्यान करत होते, तेव्हा मला त्याचे अर्थ पण दिसले, की कसं मला पितामह आणि रामराजू सर जे मी कालच्या पण सत्रात म्हणलं, की जे फुटबॉल खेळताना दिसत होते मला आणि जे सांगायचा प्रयत्न होता कुठेतरी, की वी आर प्लेइंग काहीतरी आहे आणि तुला शिकवतोय असं काहीतरी त्याचा मीनिंग असेल. अजून मला तो पूर्ण उलगडलेला नाहीये. थोडा-थोडा मी त्याचा अर्थ लावते. सो जेव्हा उलगडेल तेव्हा उलगडेल. पण कालच्या सरांच्या एका सत्रामुळे खूप-खूप क्लॅरिटी आली. खूप एनर्जी मला फील झाली जेव्हा सरांबरोबर होते तेव्हा. तिथं आम्ही जेव्हा ध्यान करत होतो, तेव्हा एवढ्या मोठ्या सगळे होते मास्टर बरेचसे आणि सरांचं जे एनर्जी होती ती मला खूप छान फील झाली. सर निघताना सुद्धा त्यांनी मला एक वाक्य म्हणलं निघायच्या वेळेस. ते मी खूप छान एक एक आपलेपणा आणि खूप प्रेम जाणवलं त्यांच्या त्या बोलण्यामध्ये, की निघायच्या वेळेस सर मला म्हणत होते, की जेव्हा मुलं घराच्या बाहेर पडतात, तेव्हा आई-वडील काय म्हणतात? काळजीपोटी काय म्हणतात? मी म्हणलं, "टेक केअर." तर सर म्हणले, "हां." सो सर म्हणले, "तेच माझं पण आहे," असं म्हणून म्हणत होते. म्हणजे ते जेव्हा असे सीनियर मास्टर येतात, तेव्हा त्यांच्याबरोबर किती प्रेम जाणवतं आपल्याला. ते बरोबर फील होतं. ते समोरून तुम्हाला कदाचित बऱ्याचदा असं होतं, की अ, असं वाटतं, "अरे, हे रागावतायत का आपल्याला? अरे, हे करतायत का आपल्याला?" पण ते आतमध्ये असणारं प्रेम असतं त्यांचं. आणि आमच्या बोलण्यादरम्यान सरांनी अशी काही वाक्य पण मला सांगितली, जी मला कळली बरोबर सरांना नेमकं काय म्हणायचंय प्रदीप सरांना. एवढे ते ग्रेट आणि बरं म्हणतो ना, की ज्यांना पितामह-पत्रीजी ग्रेट मास्टर म्हणायचे. म्हणजे त्यांनी म्हणायचे, की ही इज अ ग्रेट मास्टर. म्हणजे बघा त्यांचं नॉलेज किती असेल, किती अ, कशी एनर्जी असेल त्यांची आणि ती काल मी फील केली. सोबतच मी सरांना अगदी उत्सुकतेने हे पण विचारलं, की जुडी सटोरी जी सनशाईन बिफोर द डॉनची लेखिका आहे, ती सर तिला ओळखतात. त्यांच्याबरोबर त्यांचे सत्र पण झालेले आहेत. म्हणून मी ते पण विचारलं, की हाऊ वॉज हर एनर्जी? तुम्ही काय फील केलं जेव्हा तुम्ही तिला भेटलात? म्हणजे कसं होतं आपल्याला एक वाटतं ना, तर सरांनी त्याबद्दल पण सांगितलं आणि ते सगळं बोलणं खूप मला आवडलं, की ज्या पद्धतीने ते सांगत होते. नेमकं ह्याच दरम्यान भेट होणं आणि मग ते सगळं फील करणं हे माझ्यासाठी एक सौभाग्यपूर्ण असा एक कालचा अनुभव होता. आय एम सो थँकफुल, ग्रेटफुल की
मी अशा एका मास्टरला भेटू शकले, ज्यांनी पत्रिजींबरोबर एवढा काळ सहवास त्यांना मिळाला, एवढा काळ त्यांनी एकत्र घालवला. तर आणि ते अगदी एका महिन्याच्या आत सगळ्या गोष्टी घडल्या. कारण 1 महिन्यापूर्वी मला आठवतंय जेव्हा मला नेहाताईंकडनं मेसेज मिळाला, त्याआधीच खरं तर मला सारखं वाटत होतं, की प्रदीप सरांना भेटायचंय आणि ते कसं तरी करून मुंबईत यावेत आणि नेमकंच त्यावेळेस ते मेसेज मला मिळाला, की ते येणार आहेत. एका महिन्याच्या आत, 15 दिवसाच्या आत ते सगळं घडून आलं. सो हे सगळं आपण म्हणतो ना, की एक शुद्ध इच्छा ठेवावी आणि एक सत्संग आचार्य सांगत ते आपल्याला घडतं. तसंच होतं. तर ह्या बुधवारी जे आपलं पी महाराष्ट्रावरचं सेशन आहे, ते आपलं शेवटचं सेशन असणार आहे सनशाईनवरचं. कारण पुस्तक 24 धड्यांचं आहे, तर ते आपण संपवतो. या बुधवारी संपवतोय. तर जरूर भरपूर ध्यान करा. ध्यानाची वेळ वाढवा आपली सुद्धा. आपल्याला जे आपण म्हणतो ना, की जसा वेळ मिळेल आपल्या दिवसभरामध्ये, तो जास्तीत जास्त सत्कारणी लावायचा असेल, जितका वेळ असेल, तर फक्त आपण ध्यानाने ते करू शकतो. तर ध्यानाची आपली वेळ वाढवा आणि ह्या जुलै महिन्याच्या एनर्जीचा फायदा करून घ्या. खूप जास्त प्रमाणात एनर्जी तुम्ही जर दीप्ती मॅमचे पण सेशन अटेंड करत असाल, तर काय पोर्टल्स ओपन होतायत किंवा जे काही असेल जसं मॅम सांगतायत. पण आपल्याला फक्त ध्यान करायचं. बाकी सगळ्या गोष्टी आपण जशा होतायत तशा होऊ द्यायच्या हं. तर मी स्क्रीन शेअर करते. आपण आज नवीन धडा सुरू करतोय. ज्यांना कोणाला वाचायची इच्छा असेल तर सांगा आणि इथं म्हणजे मला सांगा, कारण मला दिसत नाही कोणी हात वर केला तर. साक्षीताईंना वाचायचंय? फक्त एकदा विचारते साक्षीताई, की अजून कुणाला वाचायची इच्छा आहे का? नसेल तर मग तुम्ही वाचा. म्हणजे हो, चालेल. नवीन नवीन कोणी आहे का वाचायला ज्यांना आवडेल? हो, चालेल, चालेल. विपुला मी वाचू? कोण आहे? मेघना. येस, येस. वाच मेघना. सुरू करू? 1 मिनिट थांबा. हां. सगळ्यात आधी तर मी महाअवतार बाबाजींना प्रणाम करते. आपल्या सगळ्यांकडून आपण सगळेजण डोळे मिटू. एक दीर्घ श्वास घेत आपण सगळेजण आपल्या श्वासांनी आपल्या हृदयामध्ये उतरू. आणि पूर्ण आतून एक प्रार्थना करू. जे काही आम्ही आज ज्ञान घेऊ, ते आमच्या सर्वोच्च हिताचं आहे आणि ते आमच्या हृदयापर्यंत पोहोचतंय. आपले जे कोणी इष्टदेवता असेल, आपले गुरु असतील, पितामह, बाबाजी, या सगळ्यांना आपल्या हृदयातून वंदन करा. त्यांचे खूप आभार मानू या मार्गासाठी. आपल्या उच्च आत्म्याला प्रणाम करू. आपल्या मार्गावर, आपल्या आयुष्यावर जो काही प्रवास आपला सुरू आहे, त्याच्यावर आपला विश्वास आहे. आय ट्रस्ट माय पाथ, जर्नी. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे. ह्या क्षणाला मी माझ्या ईश्वरासोबत पूर्ण एकीकृत आहे, युनिफाईड आहे. माझ्या उच्च आत्म्यासोबत, पूर्णात्म्यासोबत मी एक होऊन बसते. जे काही ज्ञान आहे ते माझ्या हृदयात उतरते. आणि आजचं सत्र आमच्या सगळ्यांच्या सर्वोच्च हिताचं होऊ दे. हाच एक संकल्प आपण ठेवू. मी आजच्या धड्याला सुरुवात करू. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश आपल्या हृदयातून संपूर्ण ब्रह्मांडाला, सगळ्या सृष्टीला प्रेम पाठवू. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी आनंद आहे. मी सच्चिदानंद आहे. आणि आपल्या श्वासांसोबतच राहा पूर्ण धडा होईपर्यंत. पूर्ण लक्ष देऊन एकाग्रतेने सगळं आपल्या आतमध्ये उतरवा. आपण डोळे उघडू आणि सगळेजण पुन्हा सत्रामध्ये येऊ. हां, मेघना वाच सुरुवात कर. ओके. 18वा आठवडा इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे.
तुमच्यातील पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हे एक माध्यम आहे. या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या स्वतःच्या म्हणजेच तुमच्या स्वच्या जबाबदारीवर विशेष भर देण्यात आला आहे. हे योग्यच आहे. तुम्हाला तुमचे नियती निर्धारित जीवन स्वीकारावेच लागेल. तुमच्याकडे मुक्त इच्छाशक्ती आहे. पूर्ण क्षमतेने जगण्याचा संकल्प तुम्ही स्वेच्छेने, जागरूकतेने स्वीकारला पाहिजे. हे प्रत्येकाच्या बाबतीत खरे आहे. तरीही आपल्या सर्वांमध्ये एक परस्पर संबंध आहे. जोपर्यंत आपल्यापैकी एकही जण वेगळा किंवा विलग राहतो, तोपर्यंत सर्वांसाठीच एक प्रकारचा असमतोल निर्माण होतो. जसे की टेबलाचा एखादा पाय जर वेगळा झाला किंवा इतर पायांच्या तुलनेत थोडासाही लहान राहिला, तर इतर पाय कितीही परिपूर्ण आणि सक्षम असले तरीही संपूर्ण टेबल डगमगतो आणि त्याचा समतोल बिघडतो. येस. सो आपण सगळेजण बाबाजींच्या प्रकाशामध्ये, मार्गदर्शनामध्ये आपल्या उच्च स्वसोबत 18व्या आठवड्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि पहिले 2 विभाग आपण आजही व्यवस्थित आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये प्रॅक्टिस करत आहोत, कारण ते गरजेचं आहे. आपण जसे-जसे पुढे जातोय 3ऱ्या विभागामध्ये मी जसं सांगितलं, की 3रा विभाग जो आहे तो ह्यामधला मला असं वाटतं, की सगळ्यात सोपा. जिथं अ, आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्यात. 2ऱ्या विभागामध्ये, 1ल्या विभागामध्ये आपण पूर्णपणे आपल्यावर काम केलं. पण 3रा विभागापर्यंत जेव्हा आपण येतो, तेव्हा आपण थोड्या वेगळ्या लेव्हलला, पुढच्या लेव्हलला थोडे गेलेला असतो. अजून आपल्यामध्ये अंडरस्टँडिंग वाढतं एकमेकांबद्दल. बघा तुम्हीच विचार करा. मार्चमध्ये जेव्हा आपण युनिफाईड चालू केलं, आज आपला जुलै महिना आलाय. मार्च ते जुलै 3 महिन्यांचा कालावधी होऊन गेला आणि ह्या कालावधीमध्ये आपण सगळेजण एकमेकांशी जोडले गेलोय. किती छानपणे इथल्या आपल्या ग्रुपमधली लोकं सुद्धा एकमेकांशी कनेक्ट झाली आहेत. म्हणजे काही मास्टर्स एकमेकांना मेसेज करतायत, एकमेकांच्या संपर्कात आलेत, नवीन मैत्री झाली, नवीन ओळखी झाल्यात आणि ते कधी-कधी मलाही विचारतात, की "मी ह्यांच्याशी बोलू ना?" असं विचारतात किंवा त्यांचा मला मेसेज आलाय. तर हे असं विचारायची पण गरज नाहीये. आपण इथं कनेक्शन एकत्र येण्यासाठीच आलेलो आहे. तर माझी स्वीकृती त्याच्यासाठी काहीच गरजेची नाहीये. तुम्हाला आतून ज्याच्याबद्दल ओढ वाटेल, अट्रॅक्शन वाटेल, ज्याला बोलावसं वाटेल ते जरूर बोला. तुम्हाला माहिती एक वाक्य मी काल प्रदीप सरांच्या तोंडून ऐकलं आणि ते म्हणजे, की आत्मजगतामध्ये आत्मे एकाच नात्याने जोडलेले असतात. मैत्रीच्या, फ्रेंड्स हे नातं म्हणजेच प्रेमाचं नातं आहे आणि हेच नातं असतं आत्म्यांचं एकमेकांसोबत. आत्ता आपण इथं बघतोय, की एक म्हातारी व्यक्ती आहे. 80-85 वर्षाची आणि आपलं वय कमी आहे. म्हणून आपण त्यांना अगदी, "अरे, हे सीनियर आहेत, सीनियर आहेत." पण खरं तर आपण सगळे मित्र-मैत्रिणी असतो. म्हणून तर मी मोठ्या-मोठ्या जरी आपल्या ज्या सगळ्या ज्येष्ठ आहेत, त्यांना सगळ्यांना ताई म्हणते. मला नाही वाटत, की त्या वयाने मोठे आहेत म्हणजे अरे, मी त्यांना काहीतरी काहीतरी आजी हे ते म्हणावं असं नाही वाटत. कारण जेव्हा आपण इथं येतो, तेव्हा आतून जे वाटेल ना आपल्याला ते कॉल करणं गरजेचं आहे. म्हणून मला मी सगळ्यांना म्हणजे ते कितीही मोठे असतील, तर मी त्यांना ताईच म्हणते. मग ह्यामध्ये ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण सगळे एकमेकांच्या किती जवळ आलोय. किती आपल्याला एकमेकांच्या भावना फील होतायत. कुणी काही टाकलं, दुःख टाकलं, काही टाकलं, की सगळेजण त्याला सपोर्ट करतायत. आणि एकमेकांचं म्हणतो ना, की कुणाला काही असेल, की लगेच आपण त्याला सांगतो सुद्धा. सो हे प्रेमच आहे, की आपण सगळ्यांच्या भावना एकमेकांच्या आता समजून घ्यायला लागलोय. कदाचित जेव्हा आपण जॉइन झालो होतो, सगळेजण आपल्याही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोष्टी आहेत, अडचणी आहेत. त्यावेळेस तितकंसं आपल्याला कळत नसेल, "अरे, या माणसाचं" पण आता आपल्याला कळतंय. आता आपल्याला कळतंय, की आत्म्याचा प्रवास कसा आहे आणि प्रत्येक आत्मा कुठल्या सिच्युएशनमधून चाललाय. लक्षात घ्या, आपल्याला हे समजून घ्यायचंय. आपण नाही कुणाला बरं करू शकत. ना आता मला मेघना म्हणली, "विपुला माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे." मी नाही तिला बरं करू शकत. मी तिला हील नाही करू शकत. मी तिला तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम नाही संपवू शकत. कारण तो प्रवास मेघनाने निवडलेला आहे. पण मी तिला सांगू शकते, "मेघना, मी ह्या अवस्थेतून गेली. माझ्या आयुष्यामध्ये हे होतं आणि मला ह्याच्याने उपयोग झाला. तू पण हेच कर. बघ, वापरून बघ, ट्राय करून बघ." किंवा मग आपण असा एखादा अभ्यासक्रम बाबाजींचा, ह्याच्यातनं पण त्यांना मार्ग सुचवू शकतो. जसं की कुठल्याही प्रॉब्लेममध्ये समोरच्याच्या आपण त्याचे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करू शकत. आपण त्याला मदत करू शकतो. मैत्रेय जगत, जे तुम्ही ऐकलंय अनेकदा मैत्रेय जगत, की त्या जगामध्ये आपण सगळे एकमेकांचे मित्र आहोत आणि मित्र कसा एकमेकांना उपयोगाला पडतो, त्याप्रमाणे आपल्याकडे जर कुणी आलं त्यावेळेस मदतीला, तर आपण त्याला योग्य मार्ग दाखवतो, ध्यानाचा दाखवतो किंवा अजून कुठल्या योग साधनेचा, की "तू हे करून बघ, ह्याच्याने बरं वाटतं का?" ह्या प्रकारे आपण त्यांना मदत करतो. युनिफाईडमुळं आपण सगळे युनिफाय झालो आहोत.
सगळ्यांना जाणवतंय मला खात्री, की कुणी-कुणी एकमेकांबरोबर बोलतंय, कुणाचे काही दुसऱ्याचं दुःख बघितल्यावर आपल्याला जाणवतं. अरे, मी ज्याला दुःख म्हणून कुरवाळतीये, हे तर खूप काहीच नाहीये दुसऱ्याचं ऐकल्यानंतर. असं फील होतं आपल्याला त्यावेळेस. मला माझ्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम खूप मोठा वाटत होता. पण मी जेव्हा दुसऱ्यांचं ऐकलं तेव्हा कळलं, अरे, आपलं तर म्हणजे फार लहान आहे ह्याच्यापुढे. हा आत्मा तर त्याच्यापेक्षा जास्त चॅलेंजेसला फेस करतोय. हा आत्मा तर जास्त करेजियस आहे. हा आत्मा तर खूप साहसी आहे आणि खूप चॅलेंजेस लिहून आणलेत आपल्या आयुष्यात. युअर सोल्स प्लॅन पुस्तकामध्ये आपण हे बघतो, की कसा एखादा आत्मा इतके सगळे चॅलेंजेस लिहून आणतो. म्हणजे याच्यातून आपल्याला एक जागृती येते, की असे अनेक आत्मे आहेत, जे खूप मोठी आव्हानं लिहून आणतात. कालच्या त्या सत्रामध्ये एका बाईचं आम्ही उदाहरण ऐकत होतो. तिचं बाळ कसं स्पेशल चाइल्ड होतं. ती कशी डिव्होर्स झालेली होती. तिचा घटस्फोट ती कशी सांभाळते. असा कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारत होतं. त्यावेळेस प्रदीप सरांकडनं पण हे आलेलं उत्तर होतं. याचा अर्थ त्यांनी खूप आव्हानं लिहून आणलीत त्यांच्या प्लॅनमध्ये आणि तो आत्मा खूप धाडसी आहे, की जे असे निर्णय घेतो. एखाद्या स्पेशल चाइल्डला सांभाळणं, परत असा स्वतःचा घटस्फोट होणं, पुन्हा एकटं राहणं, पुन्हा हे सगळं सांभाळणं. सो आत्मस्तरावरून बघायला आपण शिकतो. जेव्हा आपण आत्मज्ञानाच्या मार्गावर असतो, तेव्हा आपण "अरे रे रे रे" करत नाही. जे आपण मध्ये बोललो होतो. अरे रे करणं म्हणजे याचा अर्थ असा, की त्या आत्म्याने जो मार्ग निवडलाय, जे काही त्याचा डिव्हाइन प्लॅन आहे, त्याच्यावर आपला विश्वास नाहीये. आपल्याला ट्रस्ट असला पाहिजे, की त्या आत्म्याचा तो प्रवास आहे. आम्ही त्याला मदत कुठल्यातरी म्हणजे अशा योग मार्गातून, अशातून ध्यान कर, तू ध्यान कर किंवा तू असा काहीतरी अभ्यासक्रम, ध्यान आणि ज्ञान असं तू सुरू कर. एखाद्या अशा चांगल्या योग संस्थेला जोडून देऊ. हे आपण त्याला करू शकतो. आणि एक्झॅक्टली हेच ह्या धड्याचं नाव आहे. इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे. ह्याचा अर्थ असा नाही, की आपण त्यांच्या कर्मात इंटरफिअर करतो. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊ. इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे, एन्करेज करणे दुसऱ्याला, ह्याचा अर्थ असा नाही, की आपण त्यांना कर्मामध्ये त्यांच्या इंटरफिअर करतोय. ह्याचा अर्थ असा आहे, आपण एक अशी कम्युनिटी निर्माण करतोय, एक असा समाज जो एकमेकांना सांभाळून एक समतोल, बॅलन्स असं असलेलं आयुष्य जगतोय आणि हे आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपल्याला वाटेल मला काय फरक पडतो त्याच्या आयुष्यात काही असू दे किंवा हे असू दे. पण जेव्हा ती वेळ येते तेव्हा कळतं, की मला फरक पडतोय. कारण मी त्या समाजाचा भाग आहे. मी त्या समाजाचा भाग आहे. समाजामध्ये एखादी मोठी घटना घडली, युद्ध चालू आहे तिकडं बॉर्डर पार. पण त्या सगळ्याची झळ आपल्याला पोहोचतीये. पोहोचतीये? सिलेंडर हे ते आपण बघितलं मध्ये कसं झालं. त्या सगळ्याची झळ आपल्याला पोहोचतीये आणि जेव्हा जोपर्यंत ते आपल्यापासून अलिप्त आहे, ते लांब आहे तिकडं, तोपर्यंत आपल्याला काही नाही वाटत. पण जेव्हा ते माझ्या घरापर्यंत येतं, माझ्या आयुष्याला रोजच्या आयुष्यामध्ये त्याची झळ पोहोचते, तेव्हा मला समजतं, की ह्या युद्धाचा, या गोष्टींचा माझ्या आयुष्यावर परिणाम होतोय. माझ्या मनावर परिणाम होतोय, माझ्या विचारांवर परिणाम होतोय, माझ्या मनात भीती निर्माण होते, इन्सिक्युरिटी निर्माण होते. म्हणजेच कुठेतरी ते सगळं आपल्याशी कनेक्टेड आहे. आणि जसं त्या दिवशी शैलेश सर म्हणत होते, की भूकंप झाला तर त्या भूकंपाचे भागीदार आणि जबाबदार तुम्ही पण आहात. तो भूकंप कुठेही येऊ दे जगाच्या पाठीवर. ते म्हणण्यामागे हेच कारण होतं, की आपण कसे कनेक्टेड आहोत आणि तो भूकंप कुठेही येऊ दे, कुठलीही नॅचरल कॅलॅमिटी येऊ दे, काही डिझास्टर होऊ दे, त्या सगळ्याबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये आपणही जबाबदार आहोत. हे त्याच्यामागचं एक उद्देश म्हणजे एक सांगण्याचा त्यांचा हेतू होता आणि ते त्यांनी त्या दिवशी सांगितलं. तर इतरांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे यामध्ये तुमच्यातील पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती एक माध्यम आहे. हे एका वाक्यातूनच आपल्याला खूप, खूप, खूप उत्तरं मिळतात. आणि ह्या वाक्याचं मी कनेक्शन लावते ते धडा 6वा क्षमा करणे. सत्यासहित क्षमा करणे. हा धडा 6वा वाचा सगळ्यांनी नक्की. म्हणजे तुम्हाला खूप गोष्टी पुन्हा क्लिअर होतील. ज्यांच्या लक्षात नाहीये 6वा धडा. माझ्या आयुष्यामध्ये मला दुःखाचे, अपमानाचे, मानाचे अनुभव देण्यासाठी सगळ्या व्यक्ती जबाबदार आहेत, एकूण एक ज्या माझ्या आयुष्यात आहेत. हे वाक्य ते दाखवतं आपल्याला. मला जो काही इन्सल्ट मला कोणी केला, कोणी मान दिला मला, कोणी प्रेम दिलं मला, हे सगळं आपल्याला जे फील करायचं असतं, त्या भावना ते करणारी समोरची व्यक्ती असते. आपण त्या क्षणाला कदाचित त्यांना शिव्याशाप देऊ. पण ती व्यक्ती आपल्याला ते अनुभव देते. म्हणून असं म्हणलंय, पूर्णत्व, पूर्णत्व या शब्दाला खूप अर्थ आहे. पूर्णत्व म्हणजे केवळ गुडी-गुडी नाही, की छान-छान, वाह, वाह, वाह! आनंद नाही, प्रेम नाही. पूर्णत्वामध्ये सगळं आलं.
दुःख पण आलं, वेदना पण आल्या, त्रास आला, अश्रू आले माझ्या डोळ्यात. मला आजारी पडले मी, काहीही असेल, या प्रत्येकासाठी एक व्यक्ती माध्यम आहे. हे लक्षात घ्या. इथं पूर्णत्वाचा अर्थ खूप आहे. जो मी ह्या शब्दाकडे पूर्णत्वाकडे बघितलं, पूर्णत्व आपल्याला ऑलरेडी आपण परिपूर्ण आहोत. सोल लेव्हलला, आत्म्या लेव्हलला आपण सगळे परिपूर्ण आहोत. मग कमी कुठे आहे? बॉडी लेव्हलला आल्यानंतर. देहामध्ये जेव्हा मी येते, तेव्हा विचारांमध्ये कमतरता आहे, विचारांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. जे आपण युनिफाईडमध्ये मूळ आपला उद्दिष्ट आहे, की माझ्या विचारांवर मी काम करणं. बाबाजींनी आपल्याला सांगितलंय, की हा अभ्यासक्रम तुम्हाला काहीही शिकवत नाही, कुठेही कुठे घेऊन जात नाही, कुठेही जायचं नाही आपल्याला, काहीही मिळवायचं नाही आपल्याला. तुम्ही जिथं आहात तिथं परिपूर्ण आहात. आपल्याला केवळ आपल्या विचारांमध्ये सुधारणा करायची. करेक्टिंग ऑफ युअर थॉट्स हे या अभ्यासाचं फलित आहे. म्हणून अनेक लोकांना युनिफाईडबद्दल अनेक गैरप्रचार करतात. चुकीचं काहीतरी सांगतात. अभ्यास करत नाहीत, वाचत नाहीत पुस्तक, बघत नाहीत त्याच्याकडं. पण कुणीतरी मला काहीतरी सांगितलं, "अरे, ह्याच्यामध्ये असं आहे. अरे, ह्याच्यामध्ये हे आहे." आणि लोकं त्याच्यावर बस तेवढं ऐकतात आणि त्याला नावं ठेवायला चालू करतात. प्रत्येकाने सारासार विचार करायला शिकलं पाहिजे, की मला ह्या पुस्तकातून माझ्या आयुष्यात काय फरक पडतोय? आणि आपल्या बुद्धी दिली आहे ना, त्या बुद्धीने विचार केला पाहिजे, की खरंच हे पुस्तक इतकं वाईट आहे का? बाबाजी इतके वाईट आहेत का, की त्यांना नावं ठेवावी? की ज्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे, की तुम्हाला काहीही शिकवत नाही अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम केवळ तुम्हाला विचारांमध्ये सुधारणा करायला शिकवतोय, जे आपण विसरलो. आपले माइंडसेट चेंज करायला शिकवतोय, विचारसरणी बदलायला शिकवतो आपल्याला, की जी विचारसरणी दैवी गुणांनी भरलेली आहे, जे आपलं मूळ स्वरूप आहे. त्या विचारसरणीमध्ये आणायचा प्रयत्न युनिफाईड करतो. जे भगवद्गीता पण करते, दासबोध पण करतं आणि अनेक ग्रंथ आपण जे वाचत आलो, ते तेच काम करतात, की विचारांवर काम करा. रोजच्या आयुष्यामध्ये असे विचार आणा, जे तुम्हाला सिंपल साधं लाईफ जगायला मदत करतील. फार मोठे-मोठे गीतेचे श्लोक 4-5 तोंडावर मारायचे फेकून दुसऱ्याच्या, हे नाही करायचं आपल्याला. आपल्याला समजून घ्यायची गीता. पाठ नसेल तरी चालेल. आणि तसंच आहे अगदी, की तुम्हाला काही ज्ञान नसू दे. माझं रोजचं आयुष्य सिंपल आहे का? आनंदी आहे का? प्रेमाने भरलेलं आहे का? तिथंच आपल्याला कळतं, की मी काय बाहेर बोलते, कुणाला मी नावं ठेवते, कुणाला मी ह्याचा अर्थ माझ्या आत आहे म्हणून मी नावं ठेवते. माझ्या आतमध्ये भरलंय म्हणून मी बाहेर काढतोय. म्हणून आपल्याला अभ्यासक्रम शिकवतो, की विचारसरणीवर काम करा. बास विचारांवर काम करा. दॅट्स इट. एवढाच शिकवतो अभ्यासक्रम युनिफाईड. आणि जे काही आहे पूर्णत्व, तुमच्यातील पूर्णत्वासाठी सगळी लोकं माध्यम आहेत. म्हणून आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण क्षमा करतो, प्रेम पाठवतो यासाठीच. कारण दे आर मीडियम. ते फक्त माध्यम आहेत. मला मानाचा अनुभव ते देतात, अपमानाचा अनुभव ते देतात. त्यांच्यामुळं मला ते सगळे अनुभव आले. मी फील करू शकले या देहात येऊन. यासाठी आपला प्रत्येक व्यक्ती हा मीडियम आहे. आणि ह्या अभ्यासामध्ये तुमच्या स्वतःच्या म्हणजेच तुमच्या स्वच्या जबाबदारीवर विशेष भर देण्यात आलाय. धडा 7वा विचारांमध्ये सुधारणा. शेवटचं वाक्य. प्रत्येक तुमच्या कार्याचा श्रेय आणि तुम्ही हारलात, जिंकलात, यश मिळालं, अपयश मिळालं, सुख आणि दुःख प्रत्येकाची जबाबदारी तुम्ही घ्या. तुम्ही स्वतः घ्या. हे आपल्याला सांगितलंय आणि ते त्या धड्याचं शेवटचं वाक्य आहे. ते माझ्या कायम लक्षात राहतं कारण ते एक वाक्य वाचल्यावर खूप गोष्टी स्वतःचं स्वतः जबाबदारी घेणं, आत्मनिर्भरता आली. त्यामुळे ते वाक्य नेहमी लक्षात राहतं, की स्वतःच्या जबाबदारीवर विशेष भर देण्यात आलाय. मी माझ्या विचारांनी निर्माण करते. मला आज दुःख झालं, माझ्या घरातली लोकं अशी वागली, माझ्या विचारातून काहीतरी गडबड झालीये. मी ईश्वराच्या प्रतिमेत नव्हते. काहीतरी विचार असा झालाय जो ईश्वरासोबत एक नव्हता. कुठलातरी विचार माझा आज वेगळा गेला म्हणून मला आज हा अपमानाचा, हा त्रासाचा अनुभव आलाय. म्हणजेच काय जबाबदारी घ्या. कुणी बाहेर माझ्या सुखाला, दुःखाला जबाबदार नाहीये. कुठली देवता नाही, गुरु नाही, कुणी नाही. सगळं काही मी स्वतः निर्माण करते ही जबाबदारी घ्या. हे योग्यच आहे. तुम्हाला तुमची नियती निर्धारित जीवन स्वीकारावे लागेलच. स्वीकारावेच लागेल. तुमच्याकडे मुक्त इच्छाशक्ती आहे. पूर्ण क्षमतेने जगण्याचा संकल्प तुम्ही स्वेच्छेने, जागरूकतेने स्वीकारला पाहिजे. तुम्हाला फ्री विल दिलेली आहे आणि तुम्हीच सगळं निर्माण करता हे तुम्ही लवकरात लवकर एक्सेप्ट करा. की तुमची जी काही आता इथं एक वाक्य आहे.
तुम्हाला तुमची नियती निर्धारित जीवन स्वीकारावेच लागेल. ह्याचा अर्थ असा आहे, जो काही प्लॅन तुमचा आहे, त्या प्लॅननुसार तुम्ही सगळ्यांना भेटता, नवीन माणसाला भेटता, नवीन ठिकाणी जाता, नवीन जॉब स्वीकारता, आयुष्यात अनेक बदल होतात. ह्या गावातनं या गावात जाता, हे सगळं तुमच्या प्लॅननुसार घडतं. आपल्याला वाटतं बऱ्याचदा म्हणजे प्लॅननुसार याचा अर्थ, की माझे पण विचार त्यावेळेस तसे अलाईन पाहिजेत आणि माझा प्लॅन. ह्यानुसार हे सगळ्या गोष्टी घडतात, की माझ्या प्लॅनमध्ये आहे, की ह्या जन्मामध्ये मी ही योग साधना करणार आहे. मग असं होऊ शकतं, की तो प्लॅन मी चेंज करू शकते. मला वाटलं नाही मला मला नाही करायचं यावेळेस. मग पुन्हा पुढचा जन्म घेऊन त्या जन्मामध्ये येऊन तुम्हाला ते पूर्ण करावं लागेल. म्हणून असं वाक्य हे शब्द दिलेला आहे खास करून, की नियती निर्धारित म्हणजे जे काही तुम्हाला एक प्लॅन दिलेला आहे, तुमचा एक तुम्ही घेऊन येता, की मला हे शिकायचंय. त्यानुसार काही गोष्टी तुमच्या आयुष्यात प्लॅन केलेल्या असतात आणि त्या हिताच्याच असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये जबाबदारी, ही जी काही जबाबदारी आहे, ती तुम्ही घेतली पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे. नाही त्याच्या विरोधात जाऊन कंप्लेंट करणं, त्याला हे असंच का झालं, तसंच का झालं. त्यावेळेस आपल्याला जसं म्हटलं ना, त्यावेळेस तो अनुभव चांगला नाही वाटत. पण त्याच्यामध्ये आपले धडे असतात आणि त्या धड्यातनं आपण खूप गोष्टी शिकतो. यासाठी असं म्हणलेलं आहे. मुक्त तुम्हाला जे काही असं इच्छाशक्तीबद्दल सांगितलेलं हे तर आपल्याला आपण अनेकदा बोललोय फ्री विल कसं आहे. तर त्यामुळंच पूर्ण क्षमतेने जगण्याचा संकल्प तुम्ही स्वेच्छेने, जागरूकतेने स्वीकारला पाहिजे. पूर्ण क्षमतेने ह्याचा अर्थ ईश्वराच्या प्रतिमेतलं आयुष्य. हे तुम्ही जितकं माइंडफुल राहाल आणि त्या गोष्टी एक्सेप्ट करा. स्वीकारलं म्हणजे एक्सेप्ट केलं तुम्ही त्या गोष्टी, तर त्या आपल्याला सोप्या जातात. जबाबदारी घ्यायला सोपं जातं आणि एकदा आपण आपल्यामध्ये एक्सेप्टन्स आला, एक धडा पूर्ण झाला आपला. ज्यावेळेस मी स्वीकारलं, की ठीक आहे, आता हे आलंय ना माझ्याबरोबर, हे समोर आहे ना माझ्या, हे समोर वाढवून ठेवलंय ना, आय विल डील विथ इट. मी आता ह्याचा सामना करेन, मी याला फेस करेन आणि मग मला समजेल, की काय धडा आहे. म्हणजे जे आपण सतत म्हणतो ना, की बघू नशिबात असेल तर होईल. हे नशिबात असेल तर होईल, ह्या वाक्यामुळेच आपण खूप नुकसान करून घेतो आपलं. नशिबात आहे का नाही हे तुमच्या विचारांवर आणि तुमच्या कृतीवर आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण नशीब, नशीब, नशीब म्हणू शकत नाही. तर ह्यासाठी सांगितलं, की तुम्ही संकल्प घेतला तुमच्या इच्छेने, तर तुम्ही तो स्वीकारला, तर तुम्ही त्या दृष्टीने कामं पण करा, जबाबदारी पण घ्या. हे प्रत्येकाच्या बाबतीत खरं आहे. तरीही आपल्या सगळ्यांमध्ये एक परस्पर संबंध आहे. जोपर्यंत आपल्यापैकी एक जणही वेगळा किंवा विलग राहतो, तोपर्यंत असमतोल आहे. जसं टेबलाच्या पायाचं त्यांनी उदाहरण दिलंय. किती सगळे पाय चांगले असतील तरी सगळा टेबल खराब होतो. सगळ्या टेबलाचं हे होतं. म्हणून आज योग साधना इतक्या प्रमाणावर वाढली आहे, की अनेक संस्था ह्यावर काम करतायत, ध्यान शिकवतायत. अनेक घरी अवेअरनेस आता बघा, काही वर्षांपूर्वी जसं लोकांना काहीच जास्त माहिती नव्हती. आज सगळ्यांना माहिती आहे, काय आहे, काय नाही. इतकं त्याची इन्फॉर्मेशन वाढली आहे. टू मच इन्फॉर्मेशन झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. सो हे एवढ्यासाठीच आहे, की अवेअरनेस लोकांना समजावं, माहिती कळावी, की हे पण आहे आणि याच्यातनं मार्ग आहे आपल्याला एका चांगल्या आयुष्याकडे जगण्याचा, एक चांगले विचार बदलण्याचा आणि विचारसरणी बदलून स्वतःचा प्लॅन जो आहे त्याप्रमाणे जगण्याचा, हा अवेअरनेस लोकांना यावा, की कुठल्यावरही अवलंबून राहू नका. कुठलीही गुरु, कुठलाही व्यक्ती तुमचं आयुष्य प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करू शकत नाही. ती जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. एकदा सॉल्व्ह करेल, दोनदा करेल, तिसऱ्यांदा करेल, त्याच्यानंतर नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः तो धडा घेत नाही, कारण तुम्ही प्लॅन करून आलेला आहात आणि जोपर्यंत तुमचा उच्च आत्मा तुम्हाला ते शिकवतो आणि ते जे काही तुम्ही जे केलंय प्लॅन ते करत नाहीत, तोपर्यंत ती गोष्ट, ते संकट कुठल्यातरी रूपाने, मार्गाने पुन्हा-पुन्हा तुमच्या समोर येत राहील. हे आपण मागच्या धड्यात पण बघितलं. त्यामुळे कुठल्याही अशा व्यक्तीवर आपली डिपेंडन्सी ठेवण्यापेक्षा, अवलंबून राहण्यापेक्षा आपण हे शिकलं पाहिजे, की मला हा धडा घ्यायचा आहे आणि एकमेकांसोबत आपण सगळे जोडलेले आहोत. एखादी माझी मैत्रीण जेव्हा माझ्या घरी येते आणि मला तिचं दुःख सांगते, तेव्हा मला हे समजते, की हिला मला मदत करायची. त्यावेळेस मी तिला मदत करते आणि जर ती मदत न करता, "जाऊ दे मला काय करायचंय घेऊन, जाऊ दे तिकडं." सो मला जे एक असमतोल आहे, ह्या संपूर्ण समाजामधला असमतोल, कलेक्टिव्ह, सामूहिक मधली जी एनर्जीचा असमतोल आहे, त्या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर होतो. म्हणून हे वाक्य इथे म्हणलेलं आहे आणि त्यासाठीच वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत,
की सगळ्या कलेक्टिव्हला एक जागं करण्याचं काम, एक आठवण करून देण्याचं काम, की तुम्ही कोण आहात मुळात. तुम्ही कोण आहात? तुम्ही ईश्वर आहात आणि तुम्ही सगळ्या तुमच्या शक्ती विसरून बसलाय. अडकून बसलायत कशात ना कशात तरी. त्या तिरस्कारामध्ये, त्या द्वेषामध्ये, कुठल्या-कुठल्या गोष्टींमध्ये, या सगळ्यांमध्ये तुम्ही अडकून बसलाय. म्हणजे तुम्ही हे अनुभव घेण्यासाठी आला होता, पण आता जागे व्हा. ही जागरूकता आणा आणि यासाठीच आपल्याला हे सांगितलं गेलं, की आपण सगळेजण जोडलेले आहोत. सगळ्यांचं मध्ये एक कनेक्शन आहे, कारण आपण सगळे एकमेकांशी प्रेमाने जोडलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या एनर्जीमध्ये फरक झाला, की आपली पृथ्वी मातेचा पण आपण म्हणतो ना, एक पूर्ण समतोल बिघडतो. आपल्या सृष्टीचा समतोल बिघडतो. त्यासाठी असं सांगितलं गेलंय. की सगळे टेबलाचे पाय मजबूत असणं गरजेचं आहे. तर टेबल व्यवस्थित उभा राहतो. तसंच आहे. आपण प्रत्येक जण पिलर आहोत. आपण प्रत्येक जण तो पाय आहोत. एक असा डॉट आहोत, की एक जरी डॉट मिसिंग असेल ना, तर ती लाईन खराब दिसेल. त्या साखळीमधला एक जरी धागा बाहेर पडलेला असेल, तर ती साखळी इन्कम्प्लीट आहे. इथला प्रत्येक जण महत्वाचा युनिक, अद्वितीय असा ईश्वराचा अभिव्यक्ती आहे. युनिक एक्सप्रेशन आहे ईश्वराची. म्हणून प्रत्येक जण महत्वाचा आहे. एक जण जरी मिसिंग असेल, एक मोती जरी ह्याच्यातनं गळून पडला, तरी ती माळ तुटली. तर प्रत्येक मोत्याला महत्व आहे. मेघना इथूनच. त्याचप्रम त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन, वास्तवाविषयीची समज आणि जाणीव तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनावर आणि जाणीवेवर परिणाम करीत असते. यालाच सामूहिक चेतना, ग्रुप कॉन्शियसनेस असे म्हणतात. प्रत्येक व्यक्ती त्या सामूहिक जाणीवेशी अविभाज्यपणे जोडलेली असते. ही सामूहिक चेतना तुमचा दृष्टिकोन, तुमची मूल्ये आणि इच्छा यांना आकार देते. अशा प्रकारे स्वतःच्या पूर्णत्वाकडे वाटचाल करताना इतर प्रत्येक व्यक्ती हे त्या प्रक्रियेतील एक माध्यम ठरते. हं. रश्मीताई आहेत का? रश्मीताई आहेत? रश्मीताई? हो, आहे, आहे. आहे, आहे. पॅराग्राफचा अर्थ कळला रश्मीताई? हो. हां? हो, हो. आणि मला लक्षात पण आलं आत्ता मला. कळला, कारण मी हं. धडा नाही वाचलाय. खरंच सांगते, आज हं. मला वेळच मिळाला नाहीये आणि मला हे हो. वाचल्यानंतर आज रश्मीताईंचा सकाळी-सकाळी जो मेसेज आलाय, त्यावरून मला आत्ता समजते, की बाबाजी काय प्लॅन करतात आणि रश्मीताईंनी काय प्लॅन केलंय जबरदस्त. कळलं ना रश्मीताई काय कनेक्शन आहे? हो, त्यावर तुम्हाला विचार आला आज सकाळी? हो. तर आता कळलं, सांगते मी कळलं. तुम्हाला. आज सकाळी-सकाळी हां. रश्मीताईंचा मेसेज आला. आज आपण सगळ्यांनी न्यूजवर बघितलं असेल, जंतर मंतरवर काहीतरी न्यूज सुरू होती. मला रश्मीताईंचा मेसेज आल्यावरच कळलं. मग मी ते बघितलं, थोडंसं न्यूज बघितली ती त्यांचं झाल्यानंतर. आता हा जो पॅराग्राफ आहे ना, आजच्या त्या उदाहरणाशी निगडीत आहे आणि मला खरंच मी धडा वाचला नव्हता, मला माहीत नव्हतं हे. तर बघा कसं आहे, की प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन, वास्तवाविषयीची समज आणि जाणीव तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनावर आणि जाणीवेवर परिणाम करत असते. यालाच आपण सामूहिक चेतना म्हणतो. ग्रुप कॉन्शियसनेस. प्रत्येक व्यक्ती त्या सामूहिक जाणीवेशी अविभाज्यपणे जोडलेली आहे. ह्या ग्रुप कॉन्शियसनेसला प्रत्येक व्यक्ती अविभाज्यपणे, म्हणजे ज्याला वेगळं करता येत नाही, अशा पद्धतीने जोडलेली आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना सेपरेट नाहीच करू शकत. इतके आपण एक जोडलेले आहोत. इतके आपण एक आहोत. ही सामूहिक चेतना तुमचा दृष्टिकोन, तुमची मूल्ये आणि इच्छा यांना आकार देते. आता हे वाक्य नीट लक्षात घ्या. हे वाक्य अंडरलाईन करा. ही सामूहिक चेतना, ग्रुप कॉन्शियसनेस तुमचा दृष्टिकोन, तुमचा तुमची मूल्ये आणि इच्छा यांना आकार देते. ठीक आहे? अशा प्रकारे स्वतःच्या पूर्णत्वाकडे वाटचाल करताना इतर प्रत्येक व्यक्ती ही त्या प्रक्रियेतील एक माध्यम ठरते. अतिशय महत्वाचा पॅराग्राफ आहे हा. आपल्या आयुष्यात आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात. आपल्या आयुष्यात आपण जे काही ठरवतो ते मिळवू शकतो. याच्याशी ग्रुप कॉन्शियसनेस जोडलेली आहे. हे वाक्य नीट समजून घ्या. माझ्या आपण म्हणतो ना, "अरे, मला काय घेणं-देणं आहे दुसऱ्याचं. भाड में जाने दो." ही अशी वाक्य वापरतात लोकं. पण ज्या समाजामध्ये तुम्ही राहता, ज्या समाजाचा तुम्ही भाग आहात, तिथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होतो. त्याला रिपल इफेक्ट म्हणा,
त्याला काय म्हणायचं म्हणजे पाण्यात दगड टाकला की जे तरंग उठतात तसं म्हणा, काय म्हणा. तर प्रत्येकाचा परिणाम आपल्याला होतो आणि हे सगळं जे आहे ना, ते आपल्या इच्छांवर पण काम करतं. आकार देतं म्हणजे मला त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू असते. माझा आत्म्याचा प्रवास हा ग्रुप कॉन्शियसनेसशी जोडलेला आहे. म्हणून तिथं मग आपल्याला सेवामध्ये आपल्या स्वतःचा तर विकास आहेच आहे. प्लस ही जी ग्रुप कॉन्शियसनेस आहे, ही ज्या पद्धतीने काम करते, तर त्यांना माहिती होतं. म्हणून सेवेला आपल्याकडे भरपूर भर दिलेला आहे, की तुम्हाला जे येतंय ध्यान येते ध्यान शिकवा, ध्यान प्रसार करा, ध्यान प्रचार करा. हे जे आपण करतो प्रसार, प्रचार ह्याचं खूप महत्व आहे. एक व्यक्तीमध्ये जेव्हा बदल होत जातो, ती ग्रुप कॉन्शियसनेस बदलत जाते. त्याप्रमाणे सगळ्यांची जडणघडण होते आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर खूप होतो. कारण आपण सगळे अविभाज्य, प्रत्येक व्यक्ती त्या सामूहिक जाणीवेशी अविभाज्यपणे जोडलेली आहे. आज सकाळी जेव्हा ते घडलं त्यानंतर रश्मितांचा मला मेसेज आला होता, व्हॉइस मेसेज त्यांनी ठेवलेला होता, की ते तिथं जे घडतायत घटना आपण प्रेमप्रकाश पाठवू शकतो का? मला त्यांना म्हणजे ते त्यांना इतकं फील झालं, की लहान-लहान मुलं आहेत, म्हणजे वयाने लहान मुलं आहेत आणि तिथं सगळे जमलेत आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ती एक जाणीव जागृत झाली. एक विचार आला त्यांचा असा, की आपण सगळेजण त्यांना प्रेमप्रकाश पाठवू शकतो का? पाठवायचा का आपण सगळ्यांनी? ही त्यांची ही जाणीव ह्या सामूहिक चेतनेचा भाग आहे, की जे काही आपल्या देशात घडतंय, आपल्या जवळ नाही घडत आहे इथं जिथं आपण ज्या शहरात, पण जिथं कुठं ते घडतंय तिथून जी व्हायब्रेशन्स बाहेर पडतायत, जी स्पंदनं आपल्यापर्यंत येतायत. न्यूज बघितल्यानंतर आपण जे बघितलं दृश्य, त्या सगळ्याचा आपल्यावर जो परिणाम होतोय, त्यातून निर्माण झालेली ती एक जाणीव आहे, की आपण प्रेमप्रकाश पाठवू कशामुळं? तर मला असं वाटतं, की तिथं शांतता निर्माण व्हावी आणि तिथलं सगळं निवळावं ही त्यांची शुद्ध इच्छा, भावना. हे त्याचं उदाहरण आहे आणि आज मला हे आत्ता जाणवतं, की सकाळी-सकाळी त्यांनी हे टाकलेला मेसेज, की सामूहिक चेतनेशी, ग्रुप कॉन्शियसनेसशी आपण कसे जोडलेले असतो. आता आपण शैलेश सरांचं ते वाक्य आठवा. भूकंप झाला, पूर आला, काहीही झालं, की आपण सगळेजण त्याला जबाबदार आहोत. हे त्यांचं वाक्य आठवा, की सामूहिक चेतना तुमचा दृष्टिकोन, मूल्य आणि इच्छा यांना आकार देते. आपले व्हायब्रेशन्स गडबड झाले, आपल्या आयुष्यात असलेल्या दुःखामध्ये आपण अडकलो. आपण म्हणतो ना, की लो व्हायब्रेशन्सवर आपण असू. सतत दुसऱ्याचा द्वेष करणं, तिरस्कार करणं किंवा अजून ह्या सगळ्या ज्या भावना आहेत, ही जी स्पंदनं आहेत, जी आपल्यातनं बाहेर पडतायत. त्या प्रत्येकामुळं एक अशी घटना घडू शकते. कुठेतरी हे होणं किंवा काय होणं म्हणजे हे आपण ह्याला प्लॅन म्हणा, काय म्हणा. पण ती सामूहिक चेतना असते, ती सगळं प्लॅन करते त्यावेळेस आणि हे आपल्या सगळ्यांवर ह्याचं आहे. म्हणजे आपली जी स्पंदनं आहेत, ती इतकी शक्तिशाली आहेत. आपले विचार इतके शक्तिशाली आहेत, जे आपण आपल्यातून बाहेर पडतायत, ते काहीही निर्माण करू शकतात. अशा प्रकारे हे सगळं कनेक्टेड आहे. मग ते कुठल्यातरी रूपाने आपल्याला बघायला मिळतं. आज त्यांना हे वाटलं, की सामूहिक चेतना तिथं चाललेलं प्रोटेस्ट पण इथं त्या लोकांवर सगळ्यांवर परिणाम होतोय त्याचा. अरे कसं चालू आहे? अरे कसं चालू आहे? जे काही आपण न्यूजमध्ये बघतो ती भीती आहे, जे काही आहे, पण त्या प्रत्येकाचा परिणाम आहे. आपण सगळे कनेक्टेड आहोत. तुम्ही कुठल्या देशातले, तुम्ही कुठल्या जातीतले, धर्मातले, काय लँग्वेज बोलता, याचा काही फरक पडत नाही. कारण ते तर सगळं मानवनिर्मित आहे. पण मुळातच आपण सगळे आत्मे एकमेकांशी जोडलेले आहोत. आणि त्यामुळं आपल्याला असं वाटेल, की माझ्या समाजात काही का जाऊ दे, मरू दे तिकडं. माझं सगळं छान चाललंय. मला माझ्या इच्छा पूर्ण होतायत, माझं हे होतंय. आपण स्वतःवर तर फोकस ठेवायचाच आहे, प्रश्नच नाही. पण आपण आज ध्यान तर का करतोय? आज आपण ही मोठी-मोठी वर्कशॉप हे सगळं का करतोय? माझ्या आयुष्यात तर निर्माण होणारच आहे. मग ध्यानच करायचं असलं तर आपण शरीरात का आलोय? आपण तसेही आत्मा म्हणून ॲस्ट्रल वर्ल्डमध्ये सूक्ष्म शरीरामध्ये आपण बसून ध्यानच केलं असतं. पण शरीर का दिलंय आपल्याला? ह्या सगळ्यांचा अनुभव घेण्यासाठी दिलेलं आहे. हे सगळं संसाराचं बघत-बघत आपण ध्यान करतोय. पण ध्यान तर का करतोय? की जिथंही वेगवेगळी वेस्ट बेंगॉलमध्ये आपले ध्यान सत्र होतात, इकडं होतात, तिकडं होतात आपले. ज्यावेळेस जिथं काही होणार असतं, जेव्हा कुठे काही असेल, तर ते प्लॅनिंगनी ध्यान तिथं ठेवलं जातं. आणि त्यावेळेस तिथं जेव्हा ध्यान होतं, त्याचा जो परिणाम आहे, की तिथं अशी जर काही घटना होणार असेल, तर ती घटना पण टळते. आपण सगळ्यांनी महर्षी इफेक्टबद्दल ऐकलंय. अमेरिकेत झालेला तो मोठं ध्यान, सगळ्यात मोठं, की त्या ध्यानामुळं त्या एरियामधली क्राईम रेट कमी झाला. त्या वर्षीचा जेव्हा सामूहिक
चेतनेने एकत्र येऊन ध्यान केलं. तेव्हा त्या वर्षी तुम्ही ते Googleवर आहे, सर्च करा महर्षी इफेक्ट म्हणजे काय? बऱ्याच जणांना माहीत पण असेल. ज्यांना माहीत नाही त्यांनी सर्च करा, की त्या ध्यानामुळं कसे त्यावेळेस तिथल्या एरियामधले क्राईम रेट कमी झाला. तिथं किती चांगल्या गोष्टी घडल्या, ज्या अनेक वर्षांपेक्षा खूप त्याच्यामध्ये फरक पडला. सो जे आपण ऋषिकेशला भेटतो ऑक्टोबर महिन्यामध्ये, हे सगळं तेच आहे. आपण जे ग्रुप कलेक्ट होऊन आपण ध्यान करतो. त्याचा परिणाम हा आहे, की आपण सगळे ईश्वर आहोत आणि जेव्हा 2 ईश्वर जरी एकत्र आले, दोघं मिळून जरी ध्यानाला बसले, तरीही त्याचा परिणाम मोठा आहे. तरीही त्याचा परिणाम मोठा आहे, की हे कार्य तुम्ही खूप लोकांनीच नाही, दोघं-तिघं जरी एकत्र येऊन बसले, आपण जिथे आहोत तिथे एकमेकांबरोबर डिजिटली कनेक्ट होतो या माध्यमातून. त्याचा सुद्धा परिणाम वेगळा आहे. म्हणून सामूहिक उपासनेला महत्त्व आहे. की अशा पद्धतीने आपण काम करतो. ही सगळी सामूहिक चेतना जेव्हा एक होते, तेव्हा तो परम ईश्वर परमात्मा आहे. आणि जेव्हा आपण वेगवेगळे असतो, तेव्हा छोटे ईश्वर वेगवेगळ्या देहांमध्ये, शरीरामध्ये असलेले ईश्वर आहेत. वेगवेगळीकडं अंशात्मक रूपाने आपण जीवाच्या रूपाने सगळे आहोत. सो म्हणून आपण सगळे जोडलेले आहोत. असा म्हणून चालत नाही, की माझं होतंय, बाकी मरू दे तिकडं. हा ॲटिट्यूड जो आहे, तो आपल्याला वननेसपासून लांब घेऊन जातो. कुठल्याही तुम्ही मास्टरचं ऐका, कुणाचंही ऐका, जिथं कुठं द्वेष तुम्हाला जाणवेल, तो बाबाजींबद्दल असेल किंवा साईबाबांबद्दल असेल किंवा कुठल्याही गुरूंबद्दल द्वेषाची जिथं बोलणी होतात, बोललं जातं, सावध राहा. तो रेड फ्लॅग आहे. ते मास्टर तुम्हाला वननेसकडे नाही घेऊन जाऊ शकत. तुमची मतभेद असणं वेगळं. मला नाही आवडत बाबाजी, हे माझं मत आहे. हा माझा दृष्टिकोन आहे. जे काही आहे. पण तुम्ही चार चौघांमध्ये स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी ह्यांना खाली करणं. हे काय उपयोगाचं नाही. मला हेच आहे, मला तेच आहे. तुमचं जे मत आहे किंवा जे काही आहे, ते तुम्ही अगदी सांभाळून बोललं पाहिजे अशा वेळी. कारण तुम्हाला फॉलो करणारी लोकं आहेत. आणि तेव्हाच आपल्या डोक्यात ही जी बुद्धी दिली आहे ना, तिचा वापर करा. की हे मला कुठे घेऊन चाललेत. पितामह जे बोलायचे ना, त्यांचे कॉन्टेक्स्ट, त्यांचे संदर्भ वेगळे होते. पितामहांनी एकत्र आणलंय लोकांना. आज त्यांच्या संस्थेमध्ये माझ्यासारखे एकदम म्हणतो ना, अल्पज्ञानी मास्टर आहे मी. मला माहीत नाही, माझं ज्ञान खूप छोटंसं आहे. पण जी बुद्धी आहे ना, ज्या बुद्धीने आम्ही बघतो ना त्यांच्याकडे, जरी आम्ही त्यांना नाही भेटलो, पण ज्या बुद्धीतून आम्ही त्यांना बघतोय, तिथं आम्हाला खूप गोष्टी कळतात. की कोण आम्हाला एकत्र आणण्याकडे भर आहे, कोण आम्हाला द्वेषाने वेगळं करण्यावर भर आहे, हे सगळं आपल्याला समजतं. आणि तसंच आहे, की पितामह ज्या दृष्टीने बोलायचे, ते जे कुणाला रागवायचे सुद्धा किंवा काय, पण त्याच्यामागं उद्देश वेगळा होता. पण त्यांचे ती वाक्य लोकं उचलतात आणि वेगळ्या पद्धतीनेच प्रेझेंट करतात. त्यांचा कॉन्टेक्स्ट वेगळा आहे, तुमचा कॉन्टेक्स्ट वेगळा आहे. त्यामुळं जिथं कुठं तुम्हाला कुठल्याही गुरूबद्दल, कुठलाही माणूस असू दे, कुठलीही व्यक्ती असेल, त्याच्याबद्दल जेव्हा वाईट बोललं जातं, तेव्हा लक्षात ठेवायचं हे काहीतरी वेगळं आहे. हे नाहीये. वननेस नाहीये. जरी तो तुम्हाला पटत नसेल माणूस, जे ते गुरु पटत नसेल, पण ते ईश्वरच आहेत. ईश्वराचीच रचना आहे. तो कितीही वाईट असू दे. तो जेलमधला माणूस असू दे, फसवेगिरी करणारा असेल, धोका करणारा असेल, तो ईश्वराच्या प्रतिमेत आहे. त्यावेळी आपण निंदा करणं, जजमेंट करणं हे आपलं काम नाही. आपल्या संतांनी ते कधीच केलं नाहीये. त्यामुळं काही लोकं ना स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी बाबाजींना वाईट म्हणतात. ते कॉर्पोरेटमध्ये होतं ना, एकाच्या डोक्यावर पाय ठेवतात तरच ते वर जातात. ते जे पाय ठेवलं ना त्याला खाली दाबतात. अगदी तसं मी किती श्रेष्ठ आहे, मी किती वेगळा आहे हे सांगण्यासाठी बाबाजींना वाईट म्हणतात. पितामहांना वाईट म्हणतात. सो जे असेल ते असेल. सांगायचं एवढंच आहे, की प्रत्येकाचा एक रोल आहे, प्रत्येकाचा एक पर्पज आहे आणि प्रत्येकाच्या आतमध्ये ईश्वर आहे. तो ईश्वराचाच अंश आहे, ईश्वराचीच प्रतिमा आहे, हे आपण सत्य कायम लक्षात ठेवू. कधीतरी होतं आपल्याकडनं. त्यावेळेस आपल्याला समजत नाही. माझ्याकडनं पण अनेक वेळा होतं, की मी कुणाला तरी अशी बोलते, पण लक्षात येतं पुन्हा, "अरे, आपण हे असं नव्हतं बोलायला पाहिजे." पटकन आपण जागे होतो. पण काही लोकं एवढी मोठी-मोठी स्वतःला मानतात, आम्ही हे आहेत, आम्ही ते आहेत, आम्ही अनेक वर्ष करतो. पण ते जाणून-बुजून करतात. सो तो त्यांचा पण प्रवास असेल, मान्य आहे मला. पण आपण सावध राहायला पाहिजे. आपण बुद्धी आहे, आपण बुद्धीने आपण सावध राहायला पाहिजे, ह्यांच्याकडनं मला काय मिळतंय? की आज जे-टी-टी-पी सारखे, आज दीप्ती मॅडम सारखे जे वर्कशॉप करतायत ते,
इथे एकत्र आणायचं काम करत आहे. तेलुगू असतील, मराठी असतील, हिंदी असतील, भाषा वगैरेच्या पलीकडे गेलोय आपण आता. आता आपण आत्मज्ञानाला लागलोय. ते हे बघत नाही, की तुम्ही मराठी आहेत. अरे, ते बघत नाही हिंदी आहेत. ते सगळ्या मास्टर्सना एक आणायचं करायचं काम करतायत. सो हा आहे वननेस जो पितामहांनी शिकवलाय आपल्याला आणि जे आपणही शिकतोय. आता ह्या धड्यामध्ये सांगण्यासाठी मी एवढं सगळं सांगते कारण आपण सामूहिक चेतनेपर्यंत आलो. युनिफाईडचा प्रवास आता आपल्याला ग्रुप कॉन्शियसनेस पर्यंत घेऊन आलाय. इतके दिवस आपण फक्त स्वतःबद्दल बोललो. बोललो? कुठेही होतं तुम्हाला ग्रुप कॉन्शियसनेसचा विषय आला? 1 ते 17 धड्यापर्यंत? 17व्या धड्यापासून आपण सुरुवात केली. प्रियजनांची आभा स्वच्छ करणं. आज आलो ग्रुप कॉन्शियसनेसवर. आता आपण पहिलंच बघितलं 17व्या इतके दिवस तुम्ही स्वतःवर काम केलं. आता आपण आपला जो दृष्टिकोन आहे तो व्यापक करतोय. आता आपण पूर्ण समाजाचा विचार करतोय. आपल्या जवळच्या लोकांचा विचार करतोय. कारण ते सुद्धा आपले भाग आहेत. हे करायचं कशासाठी? मी फक्त माझ्यावर फोकस करते आणि ते पण आपण केलं. आता आपण थोडंसं त्याच्या पलीकडे जाऊन आपला दृष्टिकोन व्यापक करतोय. स्वतःवर पहिलं काम केलं. आता आपण हे शिकतोय. स्वतःहून थोडंसं वेगळं बाहेर जेव्हा आपण जातो, तेव्हा ही जी लोकं आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांच्याबाबत आपण काय करू शकतो? पहिलं तर आपण स्वतःवर काम करतोय. प्लस आपल्याला ही जाणीव असली पाहिजे. फक्त काय म्हणलं इथं, की ह्या प्रत्येक व्यक्ती ह्या सामूहिक जाणीवेशी अविभाज्यपणे जोडलेली आहे. ही आपल्याला किमान माहिती तरी पाहिजे. हा अवेअरनेस आहे आपल्यातला. हे ज्ञान आहे आपल्याला मिळालेलं. हं, इतर लोक सामूहिकरित्या आणि वैयक्तिकरित्या जे विचार करतात ते तुमच्या अस्तित्वाचाच भाग असतात. तुम्हाला त्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. किंबहुना तुमच्या निर्मितीच्या सूत्रांमध्ये क्रिएटिंग फॉर्म्युलाज जे विचार आता तुम्हाला सुधारायचे आहेत, त्या विचारांसाठी इतर लोक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत बनत असतात. या सामूहिक चेतनेतील ग्रुप कॉन्शियसनेस चुका जितक्या अधिक बरोबर आहे ना? ह्या सामूहिक चेतनेतील हं, चुका हं. जितक्या तीव्र असतात, तितका त्यांचा तुमच्यावर पडणारा प्रभाव किंवा ओढ अधिक प्रबळ होत जातो. त्यामुळे त्या चुका सुधारण्याची प्रक्रिया अधिकाधिक कठीण बनत जाते. म्हणूनच इतर सर्वांच्या जीवनात जे काही घडत आहे, त्याच्याशी तुमचाही एक निश्चित हितसंबंध गुंतलेले असतात. वाचू पुढे? हो, पुढे पण थोडं वाच. ओके. त्याचप्रमाणे जेव्हा मोठ्या संख्येने लोक आपला विचार सुधारून तो ईश्वरी विचारांशी सुसंगत करतात, तेव्हा त्याचा प्रभाव तुमच्यावरही पडतो, ज्यामुळे तुमची स्वतःची अंतर्गत प्रक्रिया अधिक सुलभ होते. हं, बघा. काय शिकवते युनिफेड आपल्याला? काय ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये स्टार नेशन बद्दल बोललं गेलंय? का ह्याच्यामध्ये चॅनलिंग का बुवा, बुवा, बुवा असं काही का महाअवतार बाबाजींची पूजा करायची आपल्याला? का महाअवतार बाबाजींची प्रार्थना का सांगितली? का मंत्र सांगितलं? स्वतःच्या डोळ्यांनी बघा आणि लोकं वाट्टेल तो प्रसार करतात. ही माहिती तुम्हाला कुठे दिली? कुठल्या पुस्तकामध्ये? इतक्या क्लिअरली दिली असेल, पण आपल्या कधी वाचनात आली एवढी व्यवस्थित माहिती? की जिथं आपल्याला सांगितलं गेलंय, की कसे आपण त्या सामूहिक चेतनेचा भाग आहोत आणि ती कशी सामूहिक चेतना आपला भाग आहे आणि का आपण एकमेकांना घेऊन पुढे जायचंय. आता मी एक सांगते, ते कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडू नका. सबका साथ सबका विकास. जे कुणी काढलं, ज्या कुठल्या पक्षाचं मला घेणं-देणं नाहीये. मी फक्त सांगतेय तुम्हाला. ह्या टॅगलाईनच्या मागं पण जेव्हा मी हा धडा वाचत होते ना, जेव्हा मी करत होते. हे माझं मत आहे वैयक्तिक. कुणावरही जबरदस्ती नाही, की तुम्ही त्याला हो म्हणावं. पण मी सांगते, की जेव्हा मी हे धडा वाचत होते ना, माझ्या तोंडात ते टॅगलाईन आली, सबका साथ सबका विकास. मी विचार करत होते, कसं काय ते बरोबर ते टॅगलाईन सुचली असेल किंवा काय, जे काही असेल त्यांचा त्यांचा हेतू असेल. पण ती बरोबर जेव्हा याला मी वाचताना मला ती समजत होती, की सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं. अशा पद्धतीने ती टॅगलाईन समोरच्यांनी कुणी आणली, त्यांनी आणली आणि त्यानुसार ते काम करतात, नाही करतात सोडून द्या. पण कशी ती बरोबर त्या ह्याच्यानुसार येते समाजामध्ये बाहेर जेव्हा त्याची गरज असेल, त्यांना आयडिया देणारे, ज्या माणसांनी टॅगलाईन सुचवली असेल, लिहिली असेल, पक्षाच्या फायद्यासाठी त्यांनी पुढे केली असेल.
त्यावेळेस त्या माणसाच्या डोक्यात येणारे जे विचार आहेत, हे सगळे, हे पण तिथूनच आलेत ना. त्याचा सोर्स कोण आहे सगळ्याच्या आयडिया, कल्पना आपल्या डोक्यातले, त्याच्या डोक्यातले, ह्याच्या डोक्यातले. ह्याचा सोर्स कोण आहे? एकच आहे. हे सगळं प्लॅनिंगनी होतं. मी धडा वाचताना मला तेच आठवत होतं. आत्मनिर्भरता, सबका साथ, सबका विकास हे सगळं आठवत होतं. म्हणलं कुठेतरी हे सगळं कनेक्टेड आहे. किती साम्य आहे त्याच्यामध्ये. तर जसं इथे म्हणलंय ना, की इतर लोक सामूहिकरित्या आणि वैयक्तिकरित्या एक मिनिट कुठे गेला कर्सर. जे विचार करतात ते तुमच्या अस्तित्वाचाच भाग असतात. हे हे पुन्हा वाचा, धडा नीट समजून घ्या. आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा माणूस आजारी असेल तर सगळं घर आजारी पडतं म्हणतं. हे तर आपल्या घरातलं उदाहरण आहे. आपल्या बाहेर एरियामध्ये जरी काही झालं, तरी सुद्धा आपण जेव्हा ऐकतो, जेव्हा हे करतो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी खूप दिवस मनात राहतात. आपण टीव्हीवर एखादी न्यूज बघितली, मध्ये एक घटना घडली होती, जी आपल्या सगळ्यांना हादरू अशा अनेक आपण घटना ऐकतो आपल्या समाजामध्ये सुरू असलेल्या, त्या प्रत्येकाचा आपल्या मनावर परिणाम होतो, की हे काय चाललंय? आपल्याला वाटतं आपण कुठल्या समाजामध्ये लोकल ट्रेनमध्ये घडणाऱ्या घटना, हे घटना, ह्या प्रत्येकाचा आपल्यावर परिणाम होतो. तुम्ही ती न्यूज ऐका किंवा न ऐका, त्या दिवशी तुम्हाला ना अस्वस्थ झाल्यासारखं वाटेल बऱ्याचदा. जर तुम्ही सेन्सिटिव्ह असाल एनर्जीला तर. कारण ती जी अशी वेव्ह म्हणतो ना आपण, असं जे होतं ना ते सगळ्यांची इथं फील होतं हृदयामध्ये. आपण हृदयातून सगळे कनेक्टेड आहोत एकमेकांशी. एखाद्या कुठल्यातरी भागामध्ये दंगा सुरू असेल, गोंधळ चालू असेल ना, त्या दिवसभर तुम्हाला बेचैन वाटेल जर तुम्ही ते व्हायब्रेशन्स कॅच करत असाल, तुमची तेवढी एनर्जी सेन्सिटिव्हिटी असेल तर. ते फील होतं. मला चांगलं आठवतंय कोव्हिडच्या आधी 2019 म्हणजे जसं कोव्हिड सुरू होणार होतं फेब्रुवारी, मार्चमध्ये पासून सुरुवात झालं. 3 महिने आधी मी रोज रात्री उठायचे. मला माहीत नाही मला सारखं वाटायला लागलं, की जगावर काहीतरी संकट येणार आहे. मी रात्री 3 वाजता वगैरे उठून बसायची किती वेळ मला मी तेव्हा ध्यानात नव्हते मुळात, ध्यान नव्हते करत. पण माझे इंट्युशन्स आहेत आणि मला ते जाणवायचं, की काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे. मी माझ्या मिस्टरांना म्हणायचे सारखं, "मला का असं वाटतंय, की काहीतरी मोठं संकट येणार आहे" आणि रात्री उठून त्यांना सांगायची ही गोष्ट. ते म्हणायचे, "तुझे भ्रमच असतात, तुला हेच होतं." "हो, ठीक आहे" म्हणायचे. पण मला हे ते जाणवत होतं. फेब्रुवारी महिन्यामध्ये मी टी-सी-एसला तेव्हा ठाण्याला प्रवास करायचे. तेव्हा मी विचार करत होते, की काहीतरी होईल आता आणि मी घरी बसेल. की प्रवासाचा कंटाळा आला आणि काहीतरी होणार आहे आणि मी हे सगळं आधीच आपल्याला समजायला लागतं जेव्हा आपण तितके सेन्सिटिव्ह असतो आणि त्या चेतनेला घट्ट जोडलेलं असतो आणि ते फील होतं आपल्याला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे काही चमत्कार नाहीयेत. हे ह्याच्यामुळे नाही की मी खूप कोणी स्पेशल आहे, खूप भारी आहे कोणीतरी मला काहीतरी ह्याच्यामुळे नाही. आपण त्या ग्रुप कॉन्शियसनेसचा भाग आहोत. तिथे प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. फक्त काय असतं, आपण आपल्याच विचारांमध्ये असतो, आपल्याच संसारात असतो. आपण खूप विचार ओव्हर थिंकिंगमध्ये असतो म्हणून आपण ते कळत नाही आपल्याला बऱ्याचदा. जेव्हा आपण माइंडफुल होतो, आपण ध्यानाला लागतो, जेव्हा आपण त्या गोष्टी करतो, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी चांगल्या समजतात, की कुठेतरी काहीतरी घडतंय आणि ज्याचा मला फील होतंय आज. असं बऱ्याचदा होतं आणि हे ह्याला अनिमंत्रित प्रभाव पण म्हणू शकतो. तेव्हा मला माहीत नव्हतं हे अनिमंत्रित प्रभाव आहेत. जे काय असतील ते असतील, व्हायब्रेशन असतील, जे असतील ते. पण मला हे फील झालं. 2-3 महिने मी रोज रात्री उठून रस्त्याकडे बघत बसायचे रात्री रस्ता सुनसान आणि तेव्हा मला वाटत होतं काहीतरी मोठं होणार आहे. हे त्याचाच भाग आहे, की तुम्ही त्या सामूहिक चेतनेचा भाग आहात आणि आपल्याला ते कळतात. ते स्ट्राँग व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत यायला लागतात आणि त्यामुळेच असं सांगितलं, की बाकीचे लोक सामूहिकरित्या आणि वैयक्तिकरित्या जे मनामध्ये सुरू आहे ना आपले विचार, ते विचार म्हणजे एनर्जी आहे. ती एनर्जी तुम्ही जर अगदी लो व्हायब्रेशन्सला गेली, 8-10 लोकं मिळून कुठेतरी स्फोट घडवून आणायचं, काहीतरी कारस्थानं करायची जे विचार करतात ना, हे सगळं आपल्या अस्तित्वाचा भाग आहे याचं म्हणण्याचा अर्थ असा आहे, की जर एखाद्या एरियामध्ये अशी घटना जरी होणार असेल आणि तिथं जर 4 लोकं बसून ध्यान करायला लागले, चांगले विचार बाहेर टाकायला लागले, तर ती होणारी घटना सुद्धा टळते. आत्ता याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. अनेक लोकं सांगतात, कलियुग आहे, आता ते युग परिवर्तन होणार आहे, हे होईल, ते होईल, खूप सांगतायत, खूप सांगतायत. ती एक पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. तसं होईलच असं नाहीये. आणि हे जे काही शक्यता आहे, आता तुम्ही ते उदाहरण ऐकलं असेल, आता स्पष्टच बोलते. ते बेंगॉलचं ते नाव आहे ना, मालिका काय, भविष्य मालिका काहीतरी. ते खूप YouTubeवर फिरायचं मध्ये-मध्ये, की भविष्य मालिकेप्रमाणे हे होणार आहे, ते होणार आहे, पृथ्वीवर दुष्काळ पडणार आहे, हे होणार आहे. आपल्या इथं पण आपण न्यूजमध्ये ऐकत होतो, ह्यावर्षी पाऊस कमी आहे, हे झालं, ते झालं. आपण ध्यान केलं सगळ्यांनी मिळून त्या दिवशी.
असं अनेकांनी ध्यान केलं. कुणी हवन केलं, कुणी काय पूजा केली, कुठे काय-काय केलं. लगेच आपण दुसऱ्या दिवशी म्हणलं सुद्धा, की पाऊस पडला म्हणून. सो अशी जर एखादं संकट येणार जरी असेल, तरी सुद्धा आपण सगळ्यांनी जर संकल्प घेऊन ध्यानाला बसलो, आपल्या घरी सुद्धा एकटे जरी बसलो आणि आपण ते एक इंटेन्शन ठेवलं. एका माणसाच्या इंटेन्शनमध्ये पण शक्ती, की ते संकट टळू शकेल. आणि जेव्हा सामूहिक, जेव्हा ग्रुप कॉन्शसनेस एकत्र येते आणि हे एक प्रकारची कामं करतात, की ध्यान करणं, हे करणं, तर ते जगावरचं संकट पण टळू शकते. इतकी शक्ती आपल्यात आहे. आपण ईश्वर आहोत. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये अतिशय पॉवर आहे. पण जितकी पॉवर आहे, तशी जबाबदारी पण आहे. त्याच्या उलट जर झालं, की आपण सगळेजण अशा विचारांमध्ये अडकलो, ट्रॅप झालो, आपण आपल्या सगळ्यांची निगेटिव्हिटी वाढली, तर त्याच्यावर सुद्धा परिणाम आहे. आणि तेच ते सांगत होते त्या दिवशी, की आपल्या सगळ्यांच्या सामूहिक चेतना जी निर्णय घेते, जे काही ठरवते, त्यानुसार ह्या सगळ्या घटना पण घडत जातात. कारण एक ईश्वर आणि असे 10 ईश्वर एकत्र आले. विचार करा काय शक्ती एकत्र येते. किती शक्ती असेल त्याच्यामध्ये. म्हणून आज संस्था लोकांच्या मागे लागलेत. ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा. स्वतःवर काम करा, स्वतःवर काम करा. कारण एक व्यक्ती जेव्हा आत जायला लागेल, जागृत व्हायला लागेल, स्वतःवर काम करायला लागेल, तेव्हा ऑटोमॅटिक पूर्ण त्या भागाचं, त्या पूर्ण प्रदेशाचं शुद्धीकरण सुरुवात होईल. आपल्याला काही नाही करायचंय, केवळ स्वतःवर काम करायचंय. हे आपण त्याच्यासाठीच म्हणतो, की आपण सगळे ग्रुप कॉन्शियसनेसचा भाग आहोत लक्षात घ्या. ती जबाबदारी आपल्यावर आहे. मला जाऊन दुसऱ्याला नाही बदलायचं, मला फक्त स्वतःला बदलायचंय ना, त्याच्यासाठीच. म्हणून आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की मी जे काही विचार करतीये त्याचा कुठेतरी परिणाम होतोय. म्हणून आपण आभा स्वच्छ करणं, विचारांवर काम करणं, क्षमा करणं हे शिकलोत कशासाठी? माझ्यावर काम केलं तर मी माझ्या कलेक्टिव्ह कॉन्शियसमध्ये काहीतरी चांगला परिणाम करू शकते. आपल्या प्रत्येकाच्या विचारांनी निर्माण व्हायला लागले काहीतरी. आणि आपण प्रत्येक जण जबाबदार आहेत. पृथ्वीवर होणाऱ्या प्रत्येक घटनेसाठी. कारण आपण सगळे पृथ्वीवासी आहोत. इथं होणारी प्रत्येक घटनेला आपण जबाबदार आहेत. तीच जबाबदारी घेण्यासाठी बाबाजी आपल्याला आधीच्या पॅराग्राफमध्ये सांगतात. की ती जबाबदारी तुम्ही घ्या. हे सांगण्याचं कारणच हे, की आपण सगळेजण जबाबदार आहोत. कारण एक जरी पाय खराब असेल ना, तर तो टेबल खालीच पडणार आहे. म्हणून असं सांगितलंय. हे आहे ना वाक्य, की स्वच्या जबाबदारीवर विशेष भर देण्यात आलाय. तुमची जबाबदारी घ्या, ऑटोमॅटिक तुम्हाला जगाचं कल्याण नाही करायचं, तुम्हाला स्वतःचं कल्याण करायचं. तुम्ही फक्त तुमच्याकडे लक्ष द्या, फोकस आतमध्ये ठेवा, जग आपोआप कल्याण होईल जगाचं. यासाठी आपल्याला असं सांगितलं गेलंय, की तुमच्या त्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. किंबहुना तुमच्या निर्मिती सूत्रांमध्ये जे विचार आता तुम्हाला सुधारायचे आहेत, त्या विचारांसाठी इतर लोक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतात, बनत असतात. म्हणजेच बघा, की आता ह्याचा ह्याचा अर्थ बघा, या सामूहिक चेतनेतील चुका जितक्या अधिक तीव्र असतात, तितका त्यांचा तुमच्यावर पडणारा प्रभाव किंवा ओढ अधिक प्रबळ होत जाते. त्यामुळे चुका सुधारण्याची प्रक्रिया अधिकाधिक कठीण बनत बनत जाते. म्हणून एक मिनिट पहिलं हे सांगते. आपल्या आजूबाजूची लोकं सामूहिकरित्या जे काही विचार करतायत, त्या सगळ्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. माझ्या एरियामध्ये, माझ्या सोसायटीमध्ये जरी 4 लोकं कुठल्याही पद्धतीने एकत्र आली, आपण म्हणतो ना 4 टाळकी एकत्र आली आणि काहीतरी गोंधळ घातला तसं, की तसे जर लोकं एकत्र आले आणि त्यांच्या विचारांनी काहीतरी ते बनवायला लागले, काहीतरी प्लॅन शिजतोय तिथं. त्यांच्या विचारामधून जे काही निर्माण होतं ना, त्या प्रत्येकाचा परिणाम आपल्यावर होतो. हे तर साहजिक आहे, कारण आपण एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. त्यामुळं असं म्हटलं गेलं, की तुमच्या निर्मिती सूत्रांमध्ये जे विचार तुम्हाला सुधारायचे आहेत, त्या विचारांसाठी इतर लोक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत बनत असतात. म्हणजेच मी जे क्रिएटिंग फॉर्म्युला निर्मिती सूत्र आपण बनवतो ना, मला 40,00,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त नोकरी मिळाली आहे. 40,00,000 पगाराची किंवा 40,00,000 किंवा त्याहून जास्त पगाराची नोकरी मिळाली आहे. हे आपण निर्मिती सूत्र बनवलंय. आता त्याच्यासाठी विचार कुठला कारणीभूत आहे? त्याच्या 40,00,000ची नोकरी मिळवण्यामध्ये काय अडचण आहे? माझा कुठला विचार आहे? मला कोण देणार आहे? मी कुठेतरी कमी पडते. माझा तेवढा अनुभव नाहीये किंवा माझ्या शहरामध्ये तशी नोकरी अवेलेबल नाहीये 40,00,000 पगाराची. हा विचार आहे. आता ह्या विचारासाठी काय म्हणलंय, की त्या विचारासाठी इतर लोक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत बनत असतात.
याचा अर्थ असा आहे, की आजूबाजूचे लोक जसे विचार करतायत, तेच विचार माझ्यापर्यंत पडतायत आणि त्याप्रमाणेच माझा माइंडसेट बनतोय आणि त्याच दृष्टिकोनातून मी जग बघायला शिकते. आपल्या घरातलंच वातावरण आपण बघितलं ना लहानपणी. जसं आपण बघतो तसंच आपली सुद्धा ती जडणघडण तशीच बनते. आपली पर्सनॅलिटीच आपल्या घराला घेऊन सुरू होते. आणि म्हणून आपण जन्म घेताना, प्लॅन करताना असं कुटुंब निवडतो, की जे संघर्षपूर्ण आपल्याला विरोधी वाटावं एकदम. फार असं होतं, की ते डिपेंड त्या आत्म्यावर आहे, की त्याला वाटलं, की नाही मला पोषक. माझं माझं ह्या जन्मातला उद्देश काय आहे, की मला डॉक्टर बनायचं आणि डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव घ्यायचे. कुणं कुठे काही झालेलं, कुठं काही. तर तो आत्मा एखाद्या डॉक्टरचं घर निवडेल आणि त्या डॉक्टरच्या घरामध्ये जन्माला येईल, की जिथं त्याला पोषक वातावरण आहे. आणि त्याला असं ठरवलंय, की मला एक लहानपण म्हणजे संघर्ष पूर्ण करायचंय सुरुवात. अशा वेळी तो असं घर निवडेल, की जिथं त्याला विरोध होईल आणि त्यानुसार त्याचा प्रवास सुरू होईल. अगदी तसंच आहे, की जे काही तुम्हाला विचार सुधारायचे आहेत, त्यासाठी बाकीची लोकं जी आहेत, ती मोठ्या प्रमाणावर कारणीभूत बनतात. याचा अर्थ असा आहे, की मला जो विचार अडथळा आणतोय, मला जे मिळवायचंय, त्यामध्ये जो काही विचार मला अडथळा आणतोय, त्यासाठी तो जो विचार आहे माझा जो पक्का झालाय, त्याच्यासाठी बाकीचे लोक सुद्धा कारणीभूत आहेत. कारण ते तिथून तशीच एनर्जी बाहेर टाकतायत. माझ्या घरातली असतील, आजूबाजूची असतील आणि ते बघून मी पण तसंच शिकले, की हे अवघडच आहे. पैसा मिळवणं फार अवघड काम आहे. 40 लाखाची नोकरी मिळणं फार अवघड काम आहे. कारण मला तसं सांगितलं चाललंय बाकीच्यांकडनं. कारण ती ग्रुप कॉन्शियसनेसने फिक्स केलंय ते. आणि हे बोलून नाही. तुम्ही कुणाचे शब्द ऐकले म्हणून तुम्ही तसे नाही होत. ते जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत फ्लो होतात कुठल्या ना कुठल्या रूपाने. कारण कृती, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये हे विचार सुरू आहेत ना, ते लोकं ॲक्ट पण तसंच करतात. त्यांची कृतीतनं पण तेच दर्शवतात, दाखवतात, की फारच काटकसर केली पाहिजे. पैसा वाचवला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांच्या कृतीतून पण हे आपण बघायला लागतो. त्या एनर्जीज, अनिमंत्रित प्रभाव ज्याला आपण म्हणतो, जे काही म्हणतो, त्या सगळ्या विचारांचा आपल्यावर परिणाम होतोच होतो. म्हणून आपल्याला जे विचार सुधारायचे आहेत ना, जे आपले अडथळे आपलं आयुष्य चांगलं करण्यामध्ये, यामध्ये सामूहिक चेतना जबाबदार असते. की कशा परिसरात तुम्ही राहता, कुठल्या लोकांबरोबर राहता. संघाला खूप महत्व आहे. सत्संग आपण त्याच्याकरताच म्हणतो. आणि या सत्संग म्हणजे केवळ ठराविक लोकं नाही, कशी बाहेरची परिस्थिती आहे त्याच्यानुसार आपलं पण आयुष्य घडायला लागतं. बाहेर सगळे समृद्ध, सुखात एकदम छान असेल, तसं असेल तर त्याच्यानुसार आपल्या पण आयुष्यामध्ये तो प्रभाव पडायला लागतो. आज आपण बघतो लोकांच्या राहणीमानामध्ये किती फरक पडलाय लाईफस्टाईलमध्ये. कारण ओव्हरऑल सगळ्याच लोकांची एक राहणीमान उंचावली आहे. प्रत्येकजण त्या ह्याच्यामध्ये बदल करतो लाईफस्टाईलमध्ये. आज लोकं डाएटची लहर म्हणतो ना, लाट येणं, की स्वतःवर काम करणं शरीरावर, की सगळेजणच त्या लाटेमध्ये असतात. कुणी अध्यात्माचं सुरू झालं, की सगळेजणच त्या लाटेमध्ये असतात. म्हणजे एक ठिकाणी काही सुरू झालं, त्याचा प्रभाव पटपट, पटपट, पटपट ते जसं सोशल मीडियावर व्हायरल होतं, तसंच ते व्हायरल होत जातं सगळं. आणि त्याच ग्रुप कॉन्शियसनेसचा, चैतन्याचा आपण भाग असल्यामुळं आपण पण त्याच्यामध्ये येतो. आपल्या विचारांवर पण तसाच परिणाम होतो. या सामूहिक चेतनेतील चुका जितक्या अधिक तीव्र, तितका त्यांचा तुमच्यावर पडणारा प्रभाव किंवा ओढ अधिक प्रबळ होत जाते. म्हणून ती चुका सुधारायची प्रक्रिया अजूनच जटिल बनते, कठीण होत जाते. म्हणजेच की इतकं जे कोणचे म्हणतो ना आपण बघितलं, की काही लोकांनी इन्फ्लुअन्स म्हणू शकतो याला. प्रभाव म्हणजेच काय इन्फ्लुअन्स, की ज्या पद्धतीने ते अधिक चुका करत जातात मोठ्या प्रमाणावर, तसं साहजिक आहे. आपण पण ते बघून आपल्यामध्ये पण तीच भावना निर्माण होते. आपलेही विचार तसे बनतात, की हे वाईट आहेत म्हणले, की हे वाईटच आहेत. मी आत्ता जे मगाशी वाक्य बोलले ना, सारासार बुद्धीचा विचार करा, ते हेच आहे. की कुणी म्हणतंय म्हणून आपण नाही तसं वागायचं. आपला लाईट सोडायचा नाही. आपण हे त्याच्यामागे हेच म्हणण्याचं कारण होतं, की आपल्याला प्रभाव जो पडतोय किंवा ती ओढ वाटते, अट्रॅक्ट होतो आपण त्या गोष्टींकडं. आणि मग ते अवघड होतं. ते त्याच्यापासून लांब जाणं, ते व्यसन जरी असेल एखादं, तर व्यसन सुटणं जसं अवघड आहे, तसं आपण जेव्हा ह्या गोष्टी ऐकायला लागतो, त्याचा इतका इन्फ्लुअन्स आपल्यावर येतो, की आपण समजत नाही आपण कधी त्या जाळ्यामध्ये अडकून जातो. त्यासाठी आपल्याला इथं अलर्ट केलं चाललंय, की अलर्ट व्हा. तुम्ही द्वेषाची गुलामी करताय, तुम्ही सेपरेशनची गुलामी करताय, भेदभावाची करताय, की कुठे जाताय तुम्ही मार्ग? कुठल्या माणसाच्या प्रभावाखाली येताय? कुठल्या लोकांच्या प्रभावाखाली येताय? ह्या बाबतीत अलर्ट राहा. कुठल्याही जाळ्यामध्ये, ट्रॅपमध्ये
भ्रमामध्ये, मायेमध्ये अडकू नका. त्यासाठी आपण आभास स्वच्छ करायचं जे काम करतो ना, याला महत्त्व आहे. ही आभा का स्वच्छ करायची? अनेक लोकं विचारतात मला, की का करायची? आपण तर ध्यान करतो. ह्याचं काय महत्त्व आहे? आभा स्वच्छ करण्याचं महत्त्वाचं रिझन आहे अवेअरनेस. की मी अवेअर होते त्या क्षणाला, की मी माझ्या एनर्जी फील्ड माझ्या भोवती आहे आणि मी नको असलेले विचार माझ्याकडे ओढून घेत तर नाहीये ना, हिची काळजी घेते मी. त्यासाठी आपण हे करतो. ही सामूहिक चेतनेमध्ये जे काही विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतात, आपल्यावर परिणाम करतात. जसा आज आपण सकाळच्या ते प्रोटेस्टमुळे जसं रश्मिताईंच्या मनावर तो परिणाम झाला, की त्यांना वाटलं आणि तीच असतं तो एक एक प्रभाव, एक ओढ वाटते आपल्याला, की अरे हे काय? म्हणजेच तिथं जे चालू आहे त्या सगळ्यांचा परिणाम आपल्याला इथं बसून होतोय. त्यासाठी आपण आभा स्वच्छ करण्याचा, आभा बंद करण्याचा टास्क करतो. ज्याला विश्वास आहे ते करतात, नाही असलेले म्हणतात, "नाही आम्हाला गरज नाही." तर हे फ्री विल आहे. हा चॉईस आहे प्रत्येकाचा. करेक्ट आहे? पण आपल्याला एक साधन दिलेलं आहे. त्या साधनाचा आपण उपयोग करायला हरकत नाहीये. त्याच्याने काही वाईट तर होणार नाही. झालं तर चांगलंच होईल. साइड इफेक्ट नाहीये. हं. असं ते औषध आहे. इतर सर्वांच्या जीवनात जे काही घडत आहे, त्याच्याशी तुमचाही एक निश्चित हितसंबंध गुंतलेले असतात. आपल्याला वाटतं ह्या माणसाचं घेणं-देणं मला काही नाहीये, असं होऊ शकत नाही. आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथं सुद्धा आपल्या सगळ्या विचारांचा, त्यांच्या विचारांचा आपल्यावर, आपल्या विचारांचा त्यांच्यावर न का बोलत आपण एकमेकांशी फिजिकली नाही बोलत आहे. पण केवळ विचार जरी हे झाले ना, तरी सुद्धा आपल्यावर परिणाम होतो. आपल्याला उगाचच उदास वाटायला लागेल. जर आपण अवेअर नसू तर. जर आपण आभा स्वच्छ केली, बंद केली तर हे टाळता येतं. हां, पण आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा मोठ्या संख्येने लोक आपला विचार सुधारून तो ईश्वरी विचारांशी सुसंगत करतात, तेव्हा त्यांचा प्रभाव तुमच्यावरही पडतो. ज्यामुळे तुमची स्वतःची अंतर्गत प्रक्रिया अधिक सुलभ होते. हे खूपच सुंदर वाक्य आहे, की जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात म्हणून आपण म्हणतो ना सतयुग होतंय, की गोल्डन एज पृथ्वीवर, स्वर्ग. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येक व्यक्ती जागा होईल. आपल्या ईश्वरी रूपाला समजेल आणि ईश्वराच्या विचारांमध्ये येईल. त्यावेळेस आपण म्हणतो की युग-युग बदलली. आज आपण कलियुगापर्यंत पोहोचलो. कलियुगापर्यंत कलियुग का म्हणायचं? विचारसरणीतला फरक. ढासळली विचारसरणी. खाली आलो आपण विचारांनी. आपले व्हायब्रेशन्स लो झाले. आपण जे होतो, तिथून आपण खाली घसरलो सगळेजण. आणि आज थर्ड डायमेन्शन त्याला आपण म्हणतो. डायमेन्शन म्हणजे आयाम, असं एक जग, विचारांचं जग. जिथं आपण द्वेष, तिरस्कार, मत्सर, हेवे-दावे, ह्याला कमी लेख, ह्याला असं बोल, ह्याचं हे कर, हे सगळ्यांमध्ये अडकलो. जे आपलं ईश्वरी स्वरूप ते विसरलो. म्हणून जेव्हा ती प्रक्रिया सुरू झाली ऑलरेडी, की सगळेजण आता जसं-जसं ध्यान वाढतंय, जसं लोकं जागी होतायत, तेव्हा काय होईल? तेव्हा काय होईल? की सामूहिक चेतनेची व्हायब्रेशन आहे, कलेक्टिव्ह कॉन्शसनेस ती सुद्धा उच्च क्वालिटी
एक मिनिट हं. फक्त रेकॉर्डिंग स्टार्ट झालं का बघते. झालंय. शेअर करते. स्क्रीन दिसते एकदा बघा फक्त. हो विपुला, दिसते. दिसतेय ना? हां. मला वाटलंच होतं आज नेटचा प्रॉब्लेम आहेच, 2-3 दिवस झाले. रेकॉर्डिंग स्टार्ट आहे ना? ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या आणि कलेक्टिव्हचा आपल्यावर, आपला त्यांच्यावर सगळ्यांचा परिणाम एकमेकांवर होतो. म्हणून आपल्याला ध्यान प्रसार, ध्यान प्रचार ह्या सगळ्या गोष्टी जितक्या आपल्या बाजूने जमतात तेवढ्या करायच्या. स्वतःवर काम करायचं, हे सगळं आपण करतोय आणि हेच आपण या धड्यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या समजून घेतोय. आपण फक्त एवढा पॅराग्राफ घेऊ आणि थांबू. वाचू? हो, वाच. सत्वाच्या सुव्यवस्थेचे अजून एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असे आहे की सुव्यवस्थेचा छोटासा अंश व्यापक आणि दूरगामी परिणाम करीत असतो. प्रकाश लहरीच्या संपूर्ण प्रणालीला पूर्णतः सुव्यवस्थित अवस्थेत आणण्यासाठी केवळ काही मोजक्या अत्यंत अचूकपणे सुव्यवस्थित असलेल्या प्रकाश लहरींची आवश्यकता असते आणि याच प्रक्रियेतून लेझर प्रकाशाची निर्मिती होते. चुंबकाच्या बाबतीतही हेच तत्व दिसून येते. संपूर्ण चुंबकीय प्रणालीला सुव्यवस्थित करण्यासाठी केवळ काही मोजक्या सुव्यवस्थित लहरींची आवश्यकता असते. हां, 1 मिनिट हं. हे सत्याच्या सुव्यवस्थेचे 1 मिनिट. मला हे थोडंसं कळत नाहीये. मी 1 मिनिट बघते ह्याचं नेमकं काय. हां, ठीक आहे. बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे, की सत्याच्या सुव्यवस्थेचं ह्याचा मला म्हणजे फक्त मला एक इंग्लिशमध्ये एकदा बघू दे, की ह्याचा अर्थ काय दिलेला आहे. म्हणजे आपली जी काही समाजातली सुव्यवस्था आहे, सिंपल असं, की आपल्या समाजामधली जी सुव्यवस्था आहे, जे काही सिस्टम आहे, त्या सिस्टममधला छोटासा अंश सुद्धा, छोटीशी परिस्थिती सुद्धा खूप मोठे परिणाम करते. आता आजचंच उदाहरण जर बघितलं, कुठे काही प्रोटेस्ट मार्च सुरू आहे, काहीतरी आंदोलन केलं चाललंय, तर त्या छोट्या-छोट्या आंदोलनाने पण किती मोठे परिणाम होतात. जसं आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपण बघितलंय, की एका छोट्या-छोट्या एक ठिणगी उडायची आणि त्याच्याने सुद्धा एवढं मोठं सुरुवात झालं, की जसं पूर्ण स्वातंत्र्याचं आंदोलन आपण म्हणतो, की मंगल पांडे जे होते त्यांच्यापासून जी सुरुवात झाली आहे. आपण म्हणतो, की एका माणसाचा विचार बदलला. आणि त्या विचाराने पूर्ण ती प्रक्रिया सुरू झाली. त्याच्यामध्ये अनेक लोकं परत सामील झाली. प्रत्येकाला ते वाटत होतं. पण कुठेतरी एक छोटं काहीतरी बदल जरी केला ना, छोटासा बदल आणि छोटासा एक विचार कुणाच्या मनात आला, जसं आपण शिवाजी महाराजांचं बघतो. की महाराजांनी खरोखर त्यांच्या घरामधून पण तेव्हा कुणाला वाटलं नसेल, पण महाराजांच्या डोक्यामध्ये ते विचार आले. आणि त्या एका विचाराने जी काही त्यांच्यामध्ये ती स्पार्क आला, द स्पार्क ऑफ लाईट म्हणू शकतो आपण. प्रकाशाचा तो एक विचार. त्या विचाराने की स्वराज्य पाहिजे. त्या विचाराने सगळंच चित्र बदलायला लागलं. म्हणजेच काय, की ही जी सिस्टम आहे ह्याच्यामध्ये एक छोटा पण कुठल्याही माणसाचा एखादा जरी पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार असेल ना, तर तो कधी व्यापक होतो आणि किती मोठे-मोठे परिणाम करतो हे आपल्यालाही कळत नाही. फक्त तो एक विचार आहे ना, कुणीतरी एखाद्याने आला, तर तो मांडला पाहिजे, बोलला पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे. तर असे जसं आपण पितामहांचं बघतो, की एक विचार त्यांचा, की मला अशी एक संस्था स्थापन ध्यानाची असेल आणि ज्या पद्धतीने ते कार्य सुरू ठेवलं आणि आज एवढं मोठं एक व्यापक रूप त्याला मिळालं. म्हणजेच एकच विचार बास आहे. त्या विचारावर कृती करणं, तो विचार त्याला त्याला एनर्जी देणं, ह्याच्याने सुद्धा खूप परिणाम दिसतात.
प्रकाश लहरीच्या संपूर्ण प्रणालीला पूर्णतः सुव्यवस्थित अवस्थेत आणण्यासाठी केवळ काही मोजक्या अत्यंत अचूकपणे सुव्यवस्थित असलेल्या प्रकाश लहरींची आवश्यकता असते. याचा अर्थ असा आहे, प्रकाश लहरी म्हणजे लाईट वेव्स म्हणजे फ्रिक्वेन्सी. एका माणसाचा विचार आला डोक्यामध्ये, त्याला दुसरा सकारात्मक विचार जोडला गेला, तिसऱ्याचा जोडला गेला, चौथ्याचा जोडला गेला आणि मग आपण त्याला संकल्पची शक्ती म्हणतो. प्रत्येक जण संकल्प करतो, अरे हे करायचंय, आहे हे करायचंय, आपल्या समाजासाठी करायचंय. असं प्रत्येकाने जरी ठरवलं आणि ते विचार एक 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 बाहेर पडले, त्याला मॅच होणारे अजून विचार आले आणि मग त्याची जी एक कलेक्टिव्ह असा एक त्याचा मोठा विचार, त्याचा प्रभाव निर्माण झाला. त्याच्यामुळं काय होणार आहे, की त्याच्यामुळं आपल्याला जाणवेल की खूप मोठा बदल झालाय. म्हणून असं म्हणलंय, की ही जी प्रकाश लहरींची की लाईट जी फ्रिक्वेन्सी आहे, त्याला जर आपल्याला एक रूप द्यायचं असेल, तर अगदी म्हणजे केवळ काही मोजक्या, अत्यंत अचूकपणे सुव्यवस्थित असलेल्या प्रकाश लहरींची आवश्यकता आहे. म्हणजे त्या लहान प्रमाणात असू देत, कमी असू देत विचार, पण असे जेव्हा एकत्र यायला लागतात, तेव्हा सुद्धा आपल्याला दिसतं, की 4 किरण एकत्र आले, की मग त्याचा एक बीम तयार होतो. तसंच आहे, की 4 विचार जरी एकत्र आले लोकांचे, तरी सुद्धा त्याचं रूप व्यापक व्हायला वेळ लागत नाही. आणि ह्याच प्रक्रियेतून लेझर प्रकाशाची निर्मिती होते. म्हणजे ते जे प्रकाशाची किरणं आहेत आणि त्यामधूनच तो एक फोकस, एक मोठा बीम तयार होतो, ज्याला आपण लेझर प्रकाशाची म्हणजे त्या प्रत्येकासाठी एक किरण गरजेचं आहे. एका प्रकाशाचं एक सूर्यकिरण म्हणजे किरण गरजेचं आहे प्रकाशाचा आणि त्यामुळं त्या बीमची निर्मिती होते. चुंबकाच्या बाबतीतही तसंच दिसून आलंय. संपूर्ण चुंबकीय प्रणालीला व्यवस्थित करण्यासाठी केवळ काही सुव्यवस्थित लहरींची आवश्यकता असते. इथं उदाहरणं दिलीत आपल्याला, की जसं प्रकाश लहरी काम करतात, की एक किरण घेतला, दुसरा किरण तसंच चुंबकाची पण तेच आहे, की त्यातले जे कण आहेत, चुंबकीय कण, त्यामुळं ते पूर्ण एक चुंबक तयार होतं, मॅग्नेट तयार होतं. तसंच आहे. त्यामुळेच आपल्याला असं सांगितलं गेलंय, की सामूहिक चेतनेच्या स्तरावरही हेच घडतं. की काही मोजक्या सुव्यवस्थित विचारांची हे वाचलं नाहीये ना मेघना, एवढं वाचशील का? म्हणजे ह्याला संलग्न आहे ना हो, तेवढं हो. संपलं. हो, मग हा वरचा पॅराग्राफ जो आता तू एक्सप्लेन केला ना, तो हं. भगवद्गीतेमध्ये एक वर्स आहे ना, की संभवामी युगे युगे, त्याच्याशी कनेक्टेड असेल किंवा किंवा परमात्मा नॉर्मली अवतार घेऊन येतात, एकदम पॉझिटिव्ह असतात आणि मग ती जी ग्लानी आलेली असते समाजाला ती दूर होते. ते मला काहीसं आठवलं. हां, कनेक्टेड असं. आहे? करेक्ट, करेक्ट. म्हणजे तू जे म्हणतीयेस ना, की सामूहिक चेतनेचा कसा परिणाम, की एका माणसाच्या विचाराने सुद्धा हां. कशी हां, मग ते बरोबर. अवतार असतात आपले वेगळे आणि मग ते पूर्ण समाजाची ती ग्लानी दूर करतात. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. म्हणूनच ते तू जे म्हणतीये ते बरोबर आहे, की ते एकच अवतार जेव्हा येतात, तेव्हा कशी समाजामध्ये बदल घडायला दिसतात आपल्याला. बदल झालेले दिसतात. त्या एकाच अवतारामुळे हो. सुद्धा आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. अ, ठीक आहे. पुढे वाचते हां. हं. सामूहिक चेतनेच्या स्तरावरही हेच घडते. काही मोजक्या सुव्यवस्थित विचारांच्या व्यक्ती संपूर्ण समाजाच्या चेतनेवर विलक्षण प्रभाव टाकू शकतात. एखाद्या समुदायातील अगदी लहानसा जागृत समूह देखील संपूर्ण समुदायाच्या विचार प्रवाहात आणि जीवनदृष्टीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता बाळगतो. विशेष म्हणजे हा बदल गाजावाजा न करता कोणालाही जाणवणार नाही अशा सहज रीतीने घडत जातो. जणू काही तो विश्वाच्या अदृश्य नियमानुसार आपोआपच साकार होत असतो. हां. ते आता तू बोललीस ना मेघना, बघ अगदी तेच आहे इथं पण. की हां. खरंच आहे. पॅराग्राफमध्ये चालतं. हां, तेच ना. आणि खरंच अगदी म्हणजे हेच आहेत ना आपले विचार. आता तुझ्या मनामध्ये जो विचार आला तो कुठून आला? तुझ्या आतमधली जी शक्ती, चेतना आहे तीच तुला हे सांगतीये. तर अगदी तसंच आहे, की जसं चुंबकाचं उदाहरण आहे, की प्रत्येक कणाने चुंबक बनतं. जसं प्रकाश किरणातून एक बीम बनतो. प्रत्येक प्रकाश किरण गरजेचं आहे. आणि काहीच तुम्ही फक्त फार नाही, खूप जास्त नाही. तुम्हाला एक छोटासा बीम बनवायचा आहे ना, तर त्याच्यासाठी थोडे प्रकाश किरण लागतात. आणि त्यानुसार जसं ते सुंदर अशी एक रचना तयार होते त्याची, एकसंध. तसंच आहे अगदी, की सामूहिक चेतनेच्या स्तरावरही हेच घडतं. म्हणून आज आपण म्हणतो ना, की "अरे, या जगामध्ये फारच सगळं असं आहे. अरे, खूपच वाईट आहे परिस्थिती." पण तितकीच चांगली लोकं आहेत ना, त्यामुळे हे सगळं टिकून आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की कसा संतुलनाचा नियम आहे, की जितकी आपण म्हणतो अंधार आहे तितकाच उजेड आहे. जितकं हे तितकंच ते. आपण हे नेहमी ऐकतो. तर हेच सांगितलं, की कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमध्ये सुद्धा एखाद्या माणसाने जरी
सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये एक जरी पॉझिटिव्ह कमेंट टाकली, एक जरी पॉझिटिव्ह विचार केला, तरी सुद्धा हे विचार तुम्ही समोर येऊन मीडियावर बोला किंवा न बोला. एखाद्या माणसाने घरामध्ये बसून सुद्धा असा विचार केला, की पाऊस पडणार. मला पूर्ण खात्री आहे. सगळ्या बातम्या असू देत, हे असू देत, काही असू देत, दुष्काळ आहे, दुष्काळ आहे, काहीही म्हणू देत. पण जर आपण सगळ्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि काही कमी लोकांनी जरी विचार केली, तरी सुद्धा बघा लक्षात घ्या, तरी सुद्धा समाजाच्या चेतनेवर विलक्षण प्रभाव प्रत्येकापर्यंत तो विचार पोहोचतो, लक्षात ठेवा. घरात बसून तुम्हाला माईक घेऊन ओरडायची गरज नाहीये. आपल्याला कुठेही अनाउन्स करायची गरज नाही. मी माझ्या घरात बसल्या ठिकाणाहून विचार बाहेर टाकला ब्रह्मांडामध्ये, की इथं-इथं पाऊस पडत आहे, धरणं 100% भरलीत. तरी सुद्धा तो विचार तरंगाच्या रूपाने त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतो. आणि जर आपणही तो विचार करत असू पॉझिटिव्हली, सकारात्मकतेने, तर ते सगळे विचार एकत्र होतात आणि त्या विचाराचा खूप मोठा परिणाम आपल्याला दिसतो. आताच थोड्या वेळापूर्वी एक असेच काका माझ्याशी बोलत होते आमच्या सोसायटीमधले आणि मी म्हणलं पाऊस 50% मुंबईतली सगळी धरणं भरलीत अशी न्यूज त्यांनी हे आमचं बोलणं चाललं होतं. ते म्हणले मला हिंदी येते. ते म्हणले की "मुझे पता है आएगा अभी बारिश आएगा और होगा सब होगा. आय एम व्हेरी होपफुल" असं ते म्हणत होते मला, की पुण्यामध्ये सगळीकडे पाऊस पडायला पडायला पाहिजे असं सगळं चाललं होतं डिस्कशन. ते म्हणले "मुझे पता है वो होगा" करून. म्हणजे त्या माणसाचा एवढा आत्मविश्वास दिसला मला त्यांच्याशी बोलताना, की "थोडा कम आया इस बार थोड़ा लेट लेकिन होगा मुझे पता है. आय एम व्हेरी होपफुल" असं ते म्हणून गेले वाक्य. सो एका माणसाचे असे छोटा अगदीच असं एक छोटंसं उदाहरण. पण एका विचाराने सुद्धा खूप परिणाम होतो. म्हणून आपण सकारात्मक विचार, म्हणून आपण विचारांमध्ये सुधारणा हे जे पहिले काही बघितलं ना, की आपल्या घरामध्ये आपण त्रासीत असतो, दुःखात असतो, वेदनेत असतो. पण त्या आपल्या प्रत्येक विचाराचा परिणाम आहे. म्हणून आपण जे आहेत ना, की जेव्हा आत्मस्तरावर येतो, तेव्हा आपल्याला हे दुःख पण नाही वाटत. एखाद्या समुदायातील अगदी लहानसा जागृत समूह देखील संपूर्ण समुदायाच्या विचार प्रवाहाला, जीवनदृष्टीला आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता बाळगतो. आपल्याला वाटतं मी केल्याने काय फरक पडेल? हा बघा, इथं दिलेलं आहे, की एका व्यक्तीने बदलल्याने पण खूप परिणाम होतो. आणि एखादा असा जर समाजच असेल, पूर्ण कम्युनिटी जर समजा जागी झाली, एखादा छोटासा जरी आपण म्हणू एक 15-20 लोकं जरी त्या दृष्टीने एकत्र येऊन काम करायला लागली, तरी सुद्धा खूप बदल होतो. कारण त्या सगळ्यांचे विचार ते एक होतात. आणि विशेष म्हणजे हा बदल गाजावाजा न करता कुणालाही जाणवणार नाही अशा रीतीने सहजपणे घडतो. जणू काही हे वाक्य बघा, जणू काही तो विश्वाच्या अदृश्य नियमानुसार आपोआपच साकार होत आहे. हे ह्याच्यासाठीच, की जेव्हा सामूहिक चेतना कुठलाही संकल्प घेते, तेव्हा आपल्याला कळतही नाही, की ते आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन कसं काय घडतंय. त्यासाठी फक्त लोकांनी आपली सुरुवात विचारांनी केली पाहिजे, की मी विचार असा बदलते. एवढा मोठा समाज वेगळ्या दृष्टीने बघतोय, पण मी विचार बदलते. तुमच्याबरोबर तुम्ही जेव्हा असा विचार बाहेर टाकता, अजून 4 लोकांचे विचार बदललेले तुम्हाला जाणवतील. अजून 4 न बोलता बरं का. न बोलता ही केवळ मी विचार करते, की आज माझ्या एरियामध्ये स्वच्छता मोहीम इतकं स्वच्छ माझा एरिया परिसर छान होणार आहे. जे काही तुम्हाला बदल पाहिजे तुमच्या आजूबाजूला, तुम्ही फक्त विचार बाहेर टाकायला लागा. आपण म्हणतो ना, "अरे जाऊ दे कुणाला काय पडलं नाहीये, आपण काय आपलं बघायचं, आपण फक्त आपलं घर बघू, बाहेर काही का असेना." पण आपण त्या रस्त्यावरून रोज येतो जातो, त्या कचऱ्याचा, त्या सगळ्याचा आपल्यालाही त्रास होतो. पण 1-2 लोकांनी जरी विचार बदलायला सुरुवात केली, की इथं जे काही आहे त्याच्यावर कुठलं तरी काम घडेल, इथला कचरा उचलला जाईल, इथलं साफ-सफाई होईल, इथं झाडं लावली जातील. अशा पद्धतीने एक माणूस जरी तो विचार करायला लागला, तरी सुद्धा आजूबाजूच्या लोकांपर्यंत तुमचे विचार पोहोचतात. पोहोचतात आणि सगळी लोकं एकत्र येऊन मग ते काम कुठल्यातरी मार्गाने, कुठलीतरी संस्था येईल, ती मदत करेल, झाडी लावली जातील, विहीर खणली जाईल, पाणी हे केलं जाईल, काहीही असं असेल. जे आपल्या रोजच्या जगण्यासाठी उपयोगाचं आहे, आपल्या गल्लीतलं आहे, आपल्या परिसरातलं आहे, असं कुठलंही काम असेल जिथं आपल्याला त्रास होतोय, त्या कामासाठी विचार बाहेर टाका. मग तुम्हाला कळेल अजून 4 लोकं तेच विचार करतायत आणि मग ते सगळे एकत्र येतील आणि त्याच्यात बदल होईल. सो ही सुरुवात आहे. तर आपण ह्याच नोटवर थांबू आणि अ, हा जो धडा आहे खास करून, हा धडा थोडंसं प्लीज म्हणजे समजून घ्या, की हा धडा कुठेही आपल्याला कुणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायला शिकवत नाही. हा धडा दुसऱ्यांच्या आत्मस्वीकृतीला प्रोत्साहन देणे, म्हणजेच खरं तर स्वतःच्याच वर काम केल्यासारखं. नाव याचं दुसऱ्यांच्या आत्मस्वीकृतीला आहे.
पण खरं तर ह्या धड्यातही आपण स्वतःवरच काम करतो. कारण आपण त्या ग्रुप कॉन्शियसनेसचे भाग आहोत. मी पाण्याचा एक थेंब आहे किंवा मी नदी आहे, असं जर म्हणलं, पण ती नदी जी आहे ती समुद्राचाच भाग आहे. आणि तो पाण्याचा थेंब जो आहे, तो त्या पूर्ण पाण्याचा एक अंश आहे. थेंबाच्या रूपाने. त्यामुळं असं कधीही होऊ शकत नाही, की माझ्या समाजात जे चालू आहे ते चालू देत. मला त्याचा काही फरक पडत नाही. माझं सगळं नीट चाललंय. मला काही घेणं-देणं नाही. हे असं होऊ शकत नाही. आपण त्या ग्रुप कॉन्शियसनेसचेच भाग आहोत. तुम्ही नुसतं म्हणा, की मी खरंच अनुभव केलेला आहे. म्हणून आपण प्रेम प्रकाश पाठवतो ना. आता सगळ्यांना म्हणजे की प्रेम प्रकाश आपण जे पाठवतो ना, ते इंटरफिअरन्स नाहीये. प्रेम प्रकाश पाठवणं हे आपण सामूहिक चेतनेचा भाग आहोत, त्यासाठी आपण करतो. की जी व्हायब्रेशन्स माझ्यातून मी बाहेर टाकते, की माझ्यातून मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. ते विचार, ते सगळे व्हायब्रेशन्स बाकीच्या कॉन्शियसनेसला पण जातात, लोकांमध्ये जातात आणि त्यांच्या आयुष्यात पण तो बदल दिसायला लागतो. ती पण लोकं त्याच व्हायब्रेशनमध्ये यायला लागतात. मी इथं बसून जो विचार करते, माझ्या आजूबाजूला जी वस्ती आहे, जी आहे, मी त्या सगळ्यांपर्यंत त्या प्रेमाच्या लहरी पाठवते. ते विचार पाठवते माझे. ते सगळेजण ते विचार घेतात. त्यांच्यामध्ये पण ती प्रेमाची कुठून तरी ती लहर येते, ती एनर्जी येते. त्यांना पण फील होतं, "अरे, कुठून लहर आली ती?" आणि त्यामुळं कुठेतरी त्यांच्यामध्ये पण एक शांती स्थापित होते. त्यांच्यामध्ये पण ती स्थिरता यायला लागते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असं काही होत असेल ना, आपण काय करू शकतो? त्यांना नाही बदलू शकत. पण आपण बाहेर टाकू शकतो. आपण एनर्जी अशी बाहेर टाकू, जी एनर्जी मला पाहिजे माझ्या समाजामध्ये. ती एनर्जी मी बाहेर टाकू शकते. आज मी रश्मिताईंना म्हणलं, त्यांनी जेव्हा मला विचारलं, "रश्मिताई तुम्हाला आतून ते फिलिंग आलं ना, जरूर तुम्ही प्रेम प्रकाश पाठवा." आणि ज्या अ, लोकांपर्यंत ती न्यूज पोहोचेल ते पाठवतील. कारण ते जे कार्य होतंय, ते प्रोटेस्ट होतोय, आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, ते सुद्धा एका कुठल्यातरी प्लॅनचा भाग आहे. जरी त्यांनी ते निवडलंय त्या सामूहिक चेतनेने, पण त्याच्यातून जी जनजागृती होणार आहे, जे काही होणार आहे रिझल्ट, ते सुद्धा त्या डिव्हिनिटीचा एक प्लॅन आहे. आपलं काम काय आहे, की आपण जिथं आहोत तिथून फक्त चांगले विचार बाहेर टाकणे, चांगले एनर्जी बाहेर टाकणे, प्रेम प्रकाश पाठवणे हे आपलं काम आहे. बाकी जो काही प्लॅन आहे त्या आत्म्यांचा जे तिथं करतायत, जे कुठं अजून करतायत, जे काही राजकीय पक्षांचे ते प्लॅन प्रमाणे करतायत. त्यांच्या आत्म्याचा तो प्रवास आहे, तो डिव्हिनिटीचा एक प्लॅन असेल, जे काही असेल ते असेल. पण मला एवढंच माहिती की मी जिथं बसल्या ठिकाणाहून चांगले विचार बाहेर टाकू शकते. चांगली एनर्जी बाहेर टाकू शकते आणि सगळ्यात उच्च एनर्जी आपण बाहेर टाकतो युनिफाईड मोडवर. बाबाजींनी आपल्याला सांगितले, प्रेम आणि प्रकाश. ही सगळ्यात उच्च एनर्जी आहे, उच्च व्हायब्रेशन्स आहेत. आपण सगळेजण ह्याच नोटवर थांबू आणि उर्वरित धडा जो आहे तो आपण उद्या घेऊ. तुमच्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार आहेत. आणि धडा वाचा आणि काही प्रश्न असेल तर आपण उद्या किंवा परवाच्या सत्रामध्ये वगैरे घेऊ. उद्या धडा संपवून टाकू. तुमच्या सगळ्यांना अनेक आभार. शुभरात्री, प्रेम आणि प्रकाश. थँक यू मेघना.